की सिंहगड किल्ला एकदम समोर दिसत होता. हा असं वाटायचं की आपण आता 5 मिनिटात पोहोचू, 10 मिनिटात पोहोचू. बरं. हा हा पण त्या 10 मिनिटासाठी 1-1.5 तास लागतो. दिसतं म्हणजे तेवढं कसबी लागते कस तिथं. लागते. तिथं सीतामाई गड आहे तिथं. हम्म. तर त्या डोंगर उताराला डब्ल्यू टाईप मध्ये चढ उतार आहेत त्याला. अच्छा म्हणजे म्हणजे असेंड आणि डिसेंड असे दिसत- दोन्ही हा, दोन्ही आहेत. 2-3 W आकार. जेवढं वरून खाली येतो, हा म्हणजे वरून खाली आल्यानंतर जितका खालून खाली येतं तेवढंच वर चालला परत आणखी. हो. हा, आणि परत तिथून परत खाली यायचं. असा हम्म. डब्ल्यू आकाराचा तिथं एक तो तिथं खूप कस लागतो. किती भीती वाटली होती हे करताना? सुरुवात ना भीती म्हणण्यापेक्षा होईल का नाही ही एवढी शंका होती. अच्छा. भीती नाही, हा, हा. शंका होती हा. की मला होईल का नाही. आता- पौर्णिमेला जवळजवळ माझ्या अंदाजे 250-300च्या वरती लोक असतात. आम्हाला सवय झाला, आम्ही 3.5-4 तासात पूर्ण करतो. हम्म. पण काही लोक रात्रभर चालत असतात. एकदा म्हणजे आम्ही चतुर्मुख ट्रेक करत होतो. 19 किलोमीटरचा ट्रेक आहे जाऊन. पाठ लवकर होणार आहे म्हणजे उजाडणार आहे म्हणून बॅटरी घेतली नाही. हम्म. फक्त 2 जणांनी बॅटरी ठेवली होती, ते बी नशीब त्यांनी ठेवली. आम्हाला एक आवाज यायला लागला. हम्म. आवाज यायला लागला. एक जण म्हणला अरे कुत्र्याचा आवाज आहे, एक जण म्हणला अरे बिबट्याचा आवाज आहे म्हणलं. हम्म. आम्हाला बरेच वेळ ठसे दिसले ते हम्म. आणि आम्हाला अजूनही दिसतात की बिबट्या आलाय गेला काही. जसं जाईल पुढं तसा आवाज खूप वाढत गेला. बरं. तो गुरगुरत होता तो. हा हा मग आम्ही पहिलं दोघंच होतो पुढं आणि 4 जण मागं होते. बरं. आमच्या दोघांकडे फक्त साधी हे होती मोबाईल बॅटरी आणि जे 4 जण होते त्यांच्याकडे बॅटरी होती, हम्म. मोठी बॅटरी होती. हम्म. म्हटलं तू थांब म्हणलं जरा, इथं मला जरा जास्त बिबट्या आहे असं वाटतं. हम्म. त्याला म्हणलं बॅटरी दे रे जरा म्हणलं. बॅटरी घेऊन बॅटरी अशी त्या आवाजाच्या दिशेला मी मारली हा. तर बरोबर डोळे चमकले. बापरे. डोळे चमकले तर मी म्हणलं अरे इथं बिबट्या आहे म्हणलं, थांबा म्हणलं. हा. थांबा म्हणलं. माझा अजून एक दुसरा मित्र तो घाबरला. हम्म. तो त्याला म्हणलं घाबरू नको काय नको म्हणलं, आणि कोणी पळायचं नाही म्हणलं. हम्म. आपण पळालो तर संपलं. हम्म. आणि प्राण्यांना कधीही काय म्हणतात त्याला पाठवून दाखवायचं नाही. बरं. नमस्कार काका. नमस्कार. काका हा. 60 मला वाटतं 61 वेळा तुम्ही कात्रज ते सिंहगड K2S हा ट्रेक पूर्ण हो, केला. हो, हो. मला वाटतं काहीतरी परवा दिवशीच तुमचा 61वा झाला. 61. हा रेंज ट्रेक करण्यामागं काय मोटिवेशन आहे तुमच्याकडे नक्की? नक्की म्हणजे आम्ही सुरुवातीला ट्रेक चालू केला. हा. म्हणजे हत्ती डोंगर जो आहे, हा. म्हणजे K2S चा जो पहिला टप्पा लागतो बर. तो आम्ही रोज जात होतो. हम्म. आणि सिंहगड समोर दिसत होता. हम्म. तर आम्ही ठरवलं एकदा की बाबा आपण सिंहगडला जाऊन यायचं. बर. आणि बरंच म्हणजे K2S हा ट्रेक ऐकून होतो, हम्म. म्हणजे जाणं झालं नव्हतं. हम्म. म्हणून आम्ही एकदा माझा मित्र सुरेश काशे आणि अजून 2-3 मित्र होते, हम्म. आम्ही म्हटलं चला जाऊन येऊ. तर हम्म. मग आम्ही तो पहिल्यांदा केला ट्रेक. बर. त्यात आनंद मिळाला अच्छा. हा हा आणि म्हणजे चांगलं वाटलं म्हणजे की बाबा आपण हा करू शकतो. सुरुवातीला वाटलं होतं की ज्यावेळेस पाठ चालू केला एवढा मोठा होईल का नाही ह्याची शंका वाटली होती थोडी. मग जसं जसं पुढे जायला लागलो तसं तसं मग तो अवघड वाटत नाही गेला. सुरुवातीला जे वाटलं एकदम सुरुवातीला हत्ती डोंगर चढायच्याच टायमाला विचार केला आपण एवढं लांब जाऊ शकतो का. रोज डोंगर चढणं वेगळं आणि लांब जाणं पहिल्यांदाच लांब चाललो होतो. किल्ला चढणं ही एक गोष्ट वेगळी. किल्ला आपण लगेच जाऊन येऊ शकतो आणि रेंज टेकला थोडासा जरा हे होता. जसं जसं पुढे गेलो तसं मग सोपं वाटायला. म्हणजे असं होतं की सिंहगड किल्ला एकदम समोर दिसत होता. असं वाटायचं की आपण आता 5 मिनिटात पोहोचू, 10 मिनिटात पोहोचू. पण त्या 10 मिनिटासाठी 1-1.5 तास लागतो. म्हणजे असं दिसतं म्हणजे तेवढं कसबी लागते हो. कारण एक तिथं सीतामाई गड आहे तिथं, म्हणजे एक असे खोल खड्डा आहे, गड म्हणतो आम्ही त्याला. तर त्या डोंगर उताराला डब्ल्यू टाईप मध्ये चढ उतार आहेत त्याला. अच्छा म्हणजे असेंड आणि डिसेंड असे दोन्ही 2-3 जेवढं वरून खाली येतो, म्हणजे वरून खाली आल्यानंतर जितका खालून खाली येतं तेवढंच वर चालला परत आणखी हो. आणि परत तिथून परत खाली यायचं. असा डब्ल्यू आकाराचा तिथं एक तो तिथं खूप कस लागतो. आणि सुरुवातीला 1-2दा केला तर नंतर वाटायचं आले हे कधी संपतंय. ते जे टेकड्या आहेत तो वर बघायचो आम्ही, आयला आत्ताच संपल, पण ते संपत नव्हतं. झाडं वगैरे होती, आत्ता संपल. दुसऱ्या टेकडे गेलो, अरे कधी संपतंय. म्हणजे असं सुरुवातीला वाटायला लागलं. म्हणजे आज त्याची सवय झाली आम्हाला, आता काहीच वाटत नाही की आम्ही ते सहज पार करू.
पार करतो. म्हणजे साधारण आपण जर असं अंतरात मोजायचं म्हटलं किलोमीटर मध्ये किलोमीटर तर मध्ये किती भरेल? 16 किलोमीटर बसतो. 16 किलोमीटर. 16 ते 17 किलोमीटर बसतो तो. अच्छा, पण तो असा सरळ नाहीये, तर तो सरळ असा नाही. उताराचा चढ चढाचा उतार, चढ उतार असा आहे. सगळा मिळून 16  16 किलोमीटर. त्याच्यामध्ये जवळजवळ 16-17 टेकड्या आहेत त्याच्यात. आणि सुरुवातीचा आपला हत्ती डोंगर आहे कात्रजचा, तो एक जरा टप आहे. सुरुवातच टप तिथून आहे. मग तिथं चढायला थोडंसं हळूहळू चढायला लागतं. म्हणजे एकदा आपलं शरीर बॉडी गरम झाली की मग माणूस जातो. पहिल्यांदा किती भीती वाटली होती हे करताना? सुरुवात ना भीती म्हणण्यापेक्षा होईल का नाही ही एवढी शंका होती. अच्छा. भीती नाही, शंका होती की मला होईल का नाही. आपल्या आणि भरपूर आणि आम्ही जवळजवळ मला तर 7-8 जण होतो. त्याच्यामुळे का असं एवढं हे वाटलं नाही. गप्पा मारत गेल्यामुळे तो अंतर कधी संपलं ते बी कळलं नाही. आणि तुमच्या सोबत जे आले होते ते पहिल्यांदाच होते की त्यांना अगोदरचा काय अनुभव होता त्याचा? नाही, त्यातल्या मला वाटतं दोघा तिघांनी ह्याच्या आधी केलेलं होतं. बरं. दोघा तिघांनी K2S केलेलंच होतं. त्याच्यामुळे काय असं हे वाटलं नाही. रस्ता माहिती होता त्यांना. आणि तसं चुकण्यासारखं फक्त एकच असा पॉइंट आहे तिथं की आम्ही त्याला भोंडी टेकडी म्हणतो. भोंडी म्हणजे त्याला एकच झाड नाही त्या टेकडीवर, म्हणजे साधं झुडूप सुद्धा नाही. तर तिथं फक्त जरा थोडंसं जम्बलिंग होतं. एक सरळ जातो आणि एक उजवीकडे वळतो. तिथं फक्त जर मिसगाईड तिथं एकच ठिकाण असं तिथं मिसगाईड होतं. बरेच जण चुकतात तिथं. बरं. मग तिथं आपण बऱ्यापैकी आम्ही तिथं बाण वगैरे लावलेला आहे दगडावरती, असं तिथं बाण लावलेला आहे तसं. कारण गडावर वगैरे जाताना बऱ्यापैकी खुणा वगैरे करून ठेवतात लोक. म्हणजे मी सुद्धा केलेल्या आहेत खुणा ह्याच्या अगोदर. तसं केलेलं आहे. तशा खुणा करून तिथंच फक्त मिसगाईड होऊ शकतो. बाकी ठिकाणी काय असं रेग्युलर आहे. म्हणजे तुम्ही जाऊ शकता म्हणजे असं. आणि प्रॉपर रोड आहे. म्हणजे असे आठवड्यातून 3 दिवस करणारे 3 दिवस करतात म्हणजे लोक. अच्छा. मी असं ऐकलंय की पौर्णिमेच्या वेळी हा ट्रेक जास्त करणारे लोक आहेत. हो, पौर्णिमेला जवळजवळ माझ्या अंदाजे 250-300च्या वरती लोक असतात. अच्छा. हो, म्हणजे त्यात एक सह्याद्री ट्रेकर्स म्हणून आहेत, त्यांचे 30-40 जण असतात. बाकीचे ग्रुप आहेत, मुंबईवरून सुद्धा येतात. महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणावरनी हा ट्रेक करण्यासाठी येतात, खास पौर्णिमेसाठी. म्हणून हा फेमस आहे तसा. आणि वेळ लागतो ना, असं नाही. आता आम्हाला सवय झाली, आम्ही 3.5-4 तासात पूर्ण करतो. पण काही लोक रात्रभर चालत असतात. अच्छा, म्हणजे जे नवीन आलेत पहिल्यांदाच, ज्यांना तो एक्सपिरियन्सच घ्यायचा आहे, रात्रीचा ट्रेक करायचा, रेंज ट्रेक करायचा, तर ते रात्रभर निम्म अंतर सुद्धा ते पार करू शकत नाही. त्याच्यामध्ये त्यांना उजडलेलं असतं. अच्छा, निम्म सुद्धा होत नाही म्हणजे त्या अंतर. म्हणजे एवढ्या रात्रीचं चालून सुद्धा साधारण ते किती वाजता सुरू करत असतील? त्यांचं काय 9-9:30 चालू, रात्री 9:30 जेवण वगैरे करून. जेवण वगैरे करून काही त्यांच्या बरोबर ते पाणी वगैरे स्नॅक्स वगैरे घेऊन ते जातात. ते म्हणजे ते ग्रुप्स असतात, तर अनुभवी लोक त्यांच्याबरोबर असतातच. त्याच्यामुळे काही एवढंही वाटत नाही. आणि तुम्ही कधी सुरू करता? आम्ही नाईटला जरी केलं तर आम्ही 11 वाजता चालू करतो. 10:30 रात्री 10:30 वाजता. कारण आमचा स्पीड जास्त आहे, त्याच्यामुळे तरी पण सुद्धा आम्ही हळूच करतो ना, असं नाही. मग जाताना आम्ही आमच्याकडं छोटासा गॅस आहे, त्याच्यामध्ये चहा, कधी कॉफी, जमलं तर कधी कधी मॅगी करतो आम्ही. आता तिथं जाऊन रिटर्न यायला आम्हाला वाहन नसतं, काय गाडी नसते कसली. मग आता सकाळी 6-7 पर्यंत वेळ काढायच लागतो आम्हाला. मग 1-2 टप्प्यामध्ये थांबून आम्ही असं काय कार्यक्रम, चहा बिस्किट वगैरे. आणि थंडीचा दिवस असला तर मग अजून एक स्टेप वाढते की मग अजून एकदा चहा होतो. दूध वगैरे प्रॉपर घेऊन जातो आम्ही, प्रॉपर घेतलेलं असतं. तो एक म्हणजे नाईटला ती मजा असते. आपल्या चंद्रप्रकाशामध्ये चहा पित बसणं, खात बसणं, तो एकदम मजा असते. ती मजाच वेगळी असते. जंगलामध्ये बसून खाणं आणि इतर ठिकाणी खाणं, त्यातलं खूप फरक आहे. म्हणजे बरेच जण जातात जंगलात वगैरे किंवा शेतात जाऊन बनवतात, तसाच तो एक अनुभव. तसाच. पण आमच्या काही ठराविक ठिकाणी म्हणजे आम्ही असं रात्री ट्रेक करतो ना, त्या टायमाला आम्ही एक स्पॉट ठरवलेले आहेत. आम्ही त्या ठिकाणी जाऊन बसून तिथे खात बसतो आम्ही. अच्छा, खाणं म्हणा, पिणं म्हणा, असे आम्ही ते ठराविक ठिकाणी तिथे जाऊन हे करतो. बरं, आता ह्याचा विषय आला तर असं जर झालं की मी अर्धा ट्रेक पूर्ण केला आणि मला आता असं वाटतं की मला हा पूर्ण नाही करायचा आहे, पुढं मी थांबतो आता इथे, मला नाही शक्य, तर तशी काय आहे का सोय की जेणेकरून मी अर्ध्यातूनच बाजूला इझिली इकडे खाली शहरात किंवा नाही, तुम्ही एक्झिट होऊ शकत नाही. अच्छा, म्हणजे मी एकदा अर्ध्यापर्यंत गेलो की मला तुम्हाला करायला लागणार. अच्छा, तो एक्झिट होण्यासारखं तिथं काहीच पॉईंट नाहीये.
म्हणजे पूर्ण करण्याची पूर्ण तयारी आणि करणं, मानसिकता ठेवूनच ठेवूनच जायचं जायचं तिथं. ओके. का असं काय म्हणतात त्याला, डोंगर दऱ्या अशा हे आहेत ना की त्याला ना जागा ना अजिबात. बऱ्यापैकी रात्रीचा ज्यावेळी आपण ट्रेक करत असतो त्यावेळी ट्रेकच्या वेळी आपल्याला असं लक्षात येतं रात्रीच्या ट्रेकच्या वेळी की वन्य प्राण्यांची भीती आहे, म्हणजे त्यात काही असू शकतं. हो, असे आणखी इतर गोष्टी, बिबट्या. उन्हाळ्यात झालं समजा, उन्हाळ्यात म्हणजे कसं जमीन गरम होते, मग जमिनीतले जे प्राणी असतात म्हणजे साप थोडक्यात म्हणजे ते बाहेर पडतात ते. असं कधी एखाद्या वन्यजीवाशी तुमचा कधी आमना सामना कधी झालाय? हो, मला 3 वेळा मी बिबट्या बघितला. बापरे. एकदा म्हणजे आम्ही चतुर्मुख ट्रेक करत होतो, म्हणजे चतुर्मुख जवळजवळ तो 19 किलोमीटरचा ट्रेक आहे जाऊन येऊन. ओके. कात्रज घाटातून चतुर्मुख पर्यंत, चतुर्मुख महादेव मंदिर खालच्या बाजूला पूर्वेकडे म्हणजे तो आम्ही 5-6 जण होतो आणि पाठ लवकर होणार आहे म्हणजे उजाडणार आहे म्हणून बॅटरी घेतली नाही. फक्त 2 जणांनी बॅटरी ठेवली होती, ते बी नशीब त्यांनी ठेवली. आम्ही मोबाईलच्या बॅटरीवरती चाललो होतो आणि पाऊस बी थोडासा नॉर्मल पाऊस होता, एवढा जास्त बी नाही. जसं जसं आम्हाला एक आवाज यायला लागला, एक जण म्हणला कुत्र्याचा आवाज आहे. कुत्र्याचा आवाज त्या डोंगरात शक्यच नाही तिथं. मग अजून थोडं पुढे गेलं, अजून वाढला. मग मी जाणवलं, म्हणलं बिबट्याचा आवाज आहे. मग एक जण म्हणला अरे बिबट्याचा आवाज आहे म्हणला. मी म्हणलं अरे बिबट्याचा आवाज आहे, बरोबर आहे म्हणलं, तो काय रस्त्यात भेटणार नाही आपल्याला, तो खाली कुठेतरी असेल म्हणलं, कारण आपण बोलत चाललोय तो तिकडे आवाज करत असेल. बरोबर, तसा तो जवळ येणार नाही. 6 जण आहे आम्ही, संख्या जास्त आहे. म्हणलं तो अटॅक बी करणार ना काय नाही. आणि आम्हाला सांगितलं होतं, माझा एक मित्र आहे रवी परदेशी म्हणून, तो SOS मध्ये काम करतो त्या ह्याच्यात, म्हणजे वन्य प्राणी जीवन आहे आणि त्याचा गायडन्स बी आमच्या बरोबर ट्रेकला होता, म्हणजे त्याचा आम्हाला गायडन्स मिळालं होतं की बाबा प्राण्यांशी कसं हे करायला पाहिजे, काय केलं पाहिजे. प्राण्यांचे पायाचे ठसे तिने दाखवले, ते माकडाचे कुठले आहेत, बिबट्याचे कुठले आहेत, ते ठसे सुद्धा त्यांनी ओळखायला सांगितले. तर आम्हाला बरेच वेळा ठसे दिसले होते आणि आम्हाला अजूनही दिसतात की बिबट्या आलाय गेला काय. आणि जसं जाईल पुढं तसा आवाज खूप वाढत गेला. मग एकटा मला विचार केला, म्हणलं अरे जायचं का नाही म्हणलं. आवाज तर एकदम तो खूप जास्तच यायला, गुरगुरल्याचा आवाज, गुरगुरण्याचा तो गुरगुरत होता तो. मग माझा 6th सेन्स जागा झाला. मग आम्ही पहिलं 2घच होतो पुढं आणि 4 जण मागं होते. आणि आमच्या दोघांकडे फक्त साधी हे होती, मोबाईल बॅटरी. आणि जे 4 जण होते त्यांच्याकडे बॅटरी होती, मोठी बॅटरी होती. मग तो माझ्या मित्राला म्हणलं तो थांब म्हणलं, प्रफुल्ल नाव त्याचं, त्याला म्हणलं प्रफुल्ल तो थांब म्हणलं, जरा इथं मला जरा जास्त बिबट्या असं वाटतं. माझा सेन्स जागा झाले तिथे, 6th सेन्स असतो तो. मी म्हणलं आयला, मग त्यांना म्हणलं आला माझा तो मित्र आहे अजित म्हणून, त्याला म्हणलं बॅटरी दे जरा म्हणलं. बॅटरी घेऊन बॅटरी अशी त्या आवाजाच्या दिशेला मी मारली, तर बरोबर डोळे चमकले. बापरे. डोळे चमकले तर मी म्हणलं अरे इथं बिबट्या आहे म्हणलं, थांबा म्हणलं. माझा अजून एक दुसरा मित्र तो घाबरला, तो त्याला म्हणलं घाबरू नको, काय नको म्हणलं, कोणी पाळायचं नाही म्हणलं. आपण पळालो तर संपलं. आणि प्राण्यांना कधीही काय म्हणते त्याला पाठण दाखवायची ना आपली. आणि म्हणलं परत त्यांना तेच थांबवलं एका ठिकाणी, आम्ही सगळं थांबलो एका ठिकाणी. त्याचा आवाज जास्तच होता, तो डिस्टन्स त्याचा फक्त 25 फुटाच्या आसपास होता. बापरे. लिटरली 25 फुटच. त्याच्यापेक्षा करत काय होता पण तिथं, म्हणजे ऍक्च्युअली आम्ही परत दुसऱ्यांदा आम्ही ज्यावेळेस बॅटरी मारली तर तो खाली असं काहीतरी शिकार पकडली होती ती. आणि ती शिकार म्हणजे रानडुक्करच होतं ते, कारण ते काळं होतं ते, कारण काळा ससा एवढा हे करणार नाही ससाला, तो सहज मारू थांबणार पण नाही. आणि नाही ना, ससाला तो सहज मारू शकला असता तो, कारण रानडुक्कर एकदम तो म्हणजे प्राणीच दणकट आणि ताकदवार प्राणी, बिबट्याला तो सहज नमणार बी नाही तसा. मग तो त्यांनी पकडलं होतं आणि त्याला त्याची शिकारी त्याला शिकार करायची होती ती, म्हणजे त्यांनी केलेलीच होती ते शिकार, बाबा कोणतरी घेऊन जाईल असं ते वाटत होतं. त्याच्यामुळे तो गुरगुरत होता तो, आणि आम्हाला तो खूप लांबपासून गुरगुरत होता, म्हणजे तो बिबट्यालाच पकडत होता. आणि पकडून ठेवत असतानाच आम्ही येत होतो त्यावेळेस तो आवाज येत होता आम्हाला. मग परत एकदा बॅटरी मारली, तो दिसला, तो त्यांनी शिकार सोडली आणि तो अटॅकचा मोड वरती होता. अच्छा. तर मला 1 सेकंद म्हणलं आपण आता अटॅक करतो म्हणलं. मी मित्रांना लगेच तुम्ही मागं सरकार म्हणलं,
आणि पाठण दाखवू नका आणि पळायचं ना कोणी म्हणलं, अजिबात पळायचं नाही. मी लगेच बॅटरी त्याच्या तोंडावरची खाली घेतली, म्हणजे वरती त्याच्या डोळ्यावरती होतं ना, म्हणलं त्याला हे नको व्हायला, तो बिथरला तर परत आपल्या अंगावर येईल तो म्हणलं. बरोबर आहे. कारण आपल्याला रात्रीच दिसत नाही, बरोबर आहे. त्याला सगळं दिसतं, त्यांना रात्र काय दिवस का, प्राण्यांना एक सारखा असतो तो. मग बॅटरी परत खाली घेतली मी, त्याच्या पायाच्या पार अलीकडे घेतली, एक 4-5 फूट अलीकडे. तर मग सगळं माग हळूहळू आम्ही मागं सरकायला लागलो. मागं सरकलो, बऱ्यापैकी लांब गेलो आम्ही. आणि पावसाळी वातावरण होतं, ऑक्टोबरचा महिना होता जवळजवळ, आणि छातीच्या आसपास गवत होतं. अरे बाप. आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही विचार केला नाही की खाली साप असेल का, काय चावल, त्याची म्हणजे त्या गोष्टीचा विचारच आला ना आम्हाला. आम्हाला फक्त एकच विचार आला की आपण जीव कसं वाचून जाऊ शकतो. बरोबर. आणि तिथं त्याला बाबळीचंच वन म्हणलं जाते, तिथं बाबळीची झाडं भरपूर आहेत, तेवढ्या त्या पट्ट्या त्याच्यात, बाकी कुठं ना असं. मग खूप लांबून आम्ही तो क्रॉस केला, तिकडनं दुसऱ्या मार्गाने गेला. 2 मित्र म्हणले आपण परत जायचं, ट्रेकच नाही करायचं, परत जायचं. मी म्हणलं, आणि त्यांना तिघांना परत यायचं होतं. बरं. आम्ही 6 जण आहेत ना, ते अर्धाच करणार होते आणि त्यांना कामाला जायचं होतं. ते म्हणले आम्ही येतो म्हणले, आणि आम्ही 3 जण परत आणि 3 पुढे जाणार होतो आम्ही, असं आमचं ठरलेलं होतं. मग ते म्हणले नाही बाबा म्हणले आम्ही नाही करत. त्यांना नारी याड आहे का काय म्हणलं, तर कशाला थांबतो म्हणलं. मग अर्धा डोंगर चढलं, तिथं लगेच पायथ्यालाच होतं ते डोंगर, अर्धा चढला, त्याचा आवाज कमी झाला. अच्छा. मग आवाज कमी झाला, मग आम्ही तो चतुर्मुख पूर्ण केला. मग ज्यावेळेस आम्ही येताना बघितले तर त्या रक्त पडलेलं होतं तिथं, त्या शिकारीचं रक्त, त्याचं मांस पडलेलं होतं, आणि त्यांनी जवळजवळ 20-25 फूट त्याला तो ओढत घेऊन गेला होता. म्हणजे ते बी आम्ही दिसलं, ते गवतात तुम्हाला ते ना माती होती पूर्ण अशी, म्हणजे एवढा पाऊस बी नव्हता झालेला, पण असं ते फरफटत नेलेलं त्याची निशाणी होती अशी. तर जंगलात खाली गेला, मग तो खाली, म्हणजे वन विभाग आहे ना खाली, त्या वनात तर गेला त्या जंगलामध्ये. तो एक जरा थोडासा बिबटे हे झाला. आणि अजून एकदा बिबटे दिसला मला. मी आणि माझा मित्र विनोद म्हणून, आम्ही असंच केटवेसला झालो होतो सकाळ पहाटे 5 वाजता वगैरे, आणि आम्ही 3घच होतो. एक मित्र तो म्हणला की मला जरा उशीर होता याला. बरं. मग आम्ही म्हणलं आम्ही जातो हळूहळू. म्हणलं ये, एकदम 10-20चा स्पीड असेल. बरं. कात्रज घाटात तर जाताना मित्र म्हणला, तो विनोद म्हणला अरे इथं काहीतरी, म्हणलं अरे नाही, म्हणलं काहीतरी नाही, बिबटे इथं. बरं. आणि तो लिटरली हायवे रोड, नॅशनल हायवे रोड होतो, एवढा बिझी रोड असतो, त्या रोडवर येऊन बसला होता सकाळचं. बापरे. त्याला म्हणलं गाडी पळवू म्हणलं बाबा. तो माझी मजे ना, मला त्यावेळेस सुद्धा 2 मिनिटं सुद्धा मी म्हणलं आला, हा जो मागं लागला म्हणजे 1-2 स्टेप बस, 2 स्टेप मध्ये रस्त्याच्या पलीकडे तो येईन, रस्त्याच्या अलीकडे आम्ही इकडे. बरोबर. एवढं काय म्हणजे त्याला क्रॉस करा काय वेळ लागला, पापणी बंद करूच तर तो झेप घेऊ शकतो. त्याला म्हणलं पहिले गाडी पळवू म्हणलं तो. आणि त्याच्यानंतर सुद्धा एकदा आम्हाला बिबट्या आम्हाला आडवा गेला होता. बरं. आडवा गेला म्हणजे त्याला आम्हाला, मला नाही दिसला तो, म्हणजे मी जरा मागं होतो, मला फक्त त्याची ती मागची साईड आणि शेपूट उंच करून तो चालला होता. मग तो खूप रिलॅक्स होता, असा रिलॅक्स होता. पुढच्या 2-3 दिसला तो, म्हणजे त्यांना क्रॉस झाला तो निम्म्यापैकी, त्यांनी बघितलं. आम्ही बोलत, त्याच सुद्धा संख्या भरपूर होती, 7-8 जण होते, पण त्यांनी कुठली इजा केली ना, काय नाही. आजपर्यंत आम्ही एवढ्या ह्याच्यात जातो जंगलामध्ये, आपल्या कात्रजचं जंगल झालं, बाकीचे केटवेसचं झालं, पण माणसावर हल्ला केला असं कधी बिबट्याचं झालं नाही. अच्छा. म्हणजे आज कात्रज घाटातला जो बिबट्या राहणार आहे, म्हणजे तो हायच इथं बिबट्या, तो कधी गेलेलाच नाही. कारण एक तर घाटामध्ये बंधारा बांधलेला आहे, त्याला 12 महिने पाणी, आणि विशेष म्हणजे शिकार मिळते सगळं. बरोबर आहे. त्यामुळे तो तिथून जात नाही. उन्हाळ्यात जरी सगळीकडे जंगलात पाणी संपलं, बरोबर, त्याला पाणी प्यायला तो इथे येतो. खाण्यापिण्याची सोय असल्यामुळे, खाण्यापिण्याची सोय आहे तिथं. बरोबर. त्यामुळे तो बिबट्या आहे ते आम्हाला माहिती आहे, पण त्याचा अनुभव आम्ही त्यावेळेस तिथे घेतला 2 वेळा, पहिल्यांदा 2 वेळा. बरोबर आहे. म्हणजे केटीओस करायचं असेल तर आपल्याला बिबट्या दर्शन देऊ शकतो, हे मनात ठेवूनच जायचं. मग त्याला काय खबरदारी काय घ्यायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? खबरदारी म्हणून, खबरदारी म्हणजे ना, जर समजा एक तर संख्या जास्त घ्या, म्हणजे 2-3 एकटं नका करू, म्हणजे प्रयत्न करू नका. दिवसा ठीक आहे म्हणजे, पण प्राण्यांची वेळ जी आहे ती दिवस उजाडताना असते, पहाटेची. आणि सगळे प्राणी त्यावेळेस बाहेर पडतात, पक्षी झाले, प्राणी झाले. आणि संध्याकाळची वेळ येते, संध्याकाळ नाही ट्रेक करत, आम्ही करतो, पण जे करणार आहेत त्यांच्यासाठी की संध्याकाळच्या टायमाला त्यावेळेस तिथे एक जरा लक्ष द्यायला लागेल आपल्याला, की मग इतर वेळेस पण काय नाही, जर समजा तरी पण सुद्धा एक शिट्टी आपल्याकडे हवी,
शिट्टी पाहिजे, बरोबर शिट्टी आहे. हवी. म्हणजे शिट्टी मारत गेले की प्राणी आवाजाने जवळ नाही जवळ देणार, येत नाही. बरोबर आहे. त्यांच्या आणि लक्षात येईल हा. आपला एक्झिस्टन्स तिथं आहे जाणवणार म्हणून त्यांना. तिथं. आणि समजा तुम्ही एकटेच करणार असेल हम्म, तर मग त्याच मोबाईलची गाणी लावणे. हम्म, मोबाईल म्हणा, बाकी तुमच्याकडे स्पीकर वगैरे जे असेल, हम्म, गाणी लावत गेलं तर प्राणी जवळ येत नाही. हम्म, हम्म. कारण जवळजवळ 99 ते 90% प्राणी आहेत ना, हम्म. आवाजाच्या जवळ जात नाही ते. बरोबर आहे. आग आणि आवाज हम्म, त्याच्यापासून लांब राहतात ते. सोबत ते फटाके पण काही नाही, लोक काय गरज नाही, कशाला फटाक्याची एवढी. फटाके, तुम्ही एखादा प्राणी समोर आल्यावरती तुम्हाला विचार येणारच नाही ना. बरोबर आहे. तो काय असा तुम्हाला सांगून येणार नाही. हम्म, हम्म, हम्म. तो अचानक कधी येणार आहे, आपलं पाप निलवस तर तो आपल्या अटॅक करू शकतो. बरोबर आहे. मग तेव्हा पण- तुम्ही काढणार काय आणि करणार काय. काय करणार, बरोबर मग आहे. त्याच्यामध्ये अजून एक पर्याय असा असतो, जर सिक्युअर करण्यासाठी जे आपली टी शर्ट असतात ते एक तर कॉलर वर करायची. म्हणजे त्याला समजा अटॅक जरी केला त्याने, हम्म. त्याची जी जीप आहे आपल्या स्किनला टच व्हायला नाही पाहिजे. हा, म्हणजे मानेवर तो जनरली अटॅक करतो. सगळे म्हणजे जितके शिकारी प्राणी हा. आहेत ते कोणी असून दे, हम्म. तो पहिला मानवावर अटॅक करतो. बरोबर आहे. म्हणजे तो तिथे अटॅक केल्यावरती शिकार तर तिथून सुरुवातच असते त्याची मान अटॅक करायची. नाही, पण इतक्या वर्षात ह्या भागात म्हणजे हा जो रेंज ट्रेक आहे, ह्या रेंज ट्रेकच्या अलीकडे म्हणा किंवा पलीकडे म्हणा, अशी काही बिबट्यानी कुठल्या माणसावर किंवा व्यक्तीवर कुठल्या हल्ला केलाय नाही, काहीच असं नाही. ऐकिवात तरी नाही. नाहीच केलेलंच नाही. हा, म्हणजे पण तो कसा- आम्ही गुरांवरती, वासरांवरती हा. आम्ही मला वाटतंय बऱ्याच वेळा तिकडं कोंढणपूरच्या वरती ट्रेक करत जातो. म्हणजे छोटाच ट्रेक असतो. हम्म, कोंढणपूर ते सिंहगड मध्ये बटाटा पॉईंट वगैरे येतो. तर त्या दरम्यान तिथे बिबट्या आहे. हम्म, तर आम्हाला ज्यावेळेस आम्ही परत येत होतो हम्म. त्यावेळेस एक व्यक्ती भेटले की बाबा तुम्ही इथं काय गेला रात्रीचं, म्हणजे पाठे का गेला. हा. बिबट्याने आमचं वासरू मारलंय. तुम्ही म्हणलं आम्ही नवीन नाही म्हणलं, आम्हाला सवय म्हणलं. माहिती आहे. हा. हा. पण तरी पण तो म्हणला की बाबा इथं बिबट्या आहे म्हणले, कालच काय? आमचं वासरू मारले हम्म, म्हणला. हम्म, पण त्यांनी माणसावर कधी अटॅक अजून नाही केलं. म्हणजे तसं ऐकिवात तरी नाही, कधी चर्चा नाही कुठं आणि काहीच आपल्या एवढ्या पट्ट्यात तर नाहीचे. म्हणजे हो, जरी नसलं तरी सुद्धा जरी त्याबद्दलची अजूनपर्यंत काळजी- फक्त म्हणजे ना बिबट्याच्या आपल्या रेंज म्हणजे माझ्या अंदाजानुसार दिवे घाट ते सिंहगड किल्ला, बरं, हा जो डोंगर पट्टा आहे, हम्म, म्हणजे टेकड्या आहेत, हम्म, ह्या टेकड्यांमध्ये बिबट्या आहे. हम्म, म्हणजे तो आहेच. म्हणजे हम्म. फक्त एकदा बोबदेव घाटामध्ये त्यांनी रस्त्यावर क्रॉस करताना कोणाला तरी धडकला तो, पण तो अटॅक नव्हता. तो अटॅक नव्हता, तो धडकला. पण ते काही लोक म्हणणी केलं की बाबा नाही बिबट्याने अटॅक केला. तो अटॅक नाही, त्याला रोड क्रॉस करताना ही गाडी यायला आणि तो रोड क्रॉस एकच वेळ करताना झाली. ती एकच वेळ झाली. हम्म. त्याला जर अटॅक करायचा असता तो सोडून गेला नसता, सोडून गेला नसता, त्याने माणसाला ओढून लगेच घेऊन नेलाच असतं. नेलंच असतं. बरोबर आहे. हो, हा. नाही, ते असं काही करते. अति उत्साही लोक असतात, हा. त्यांना पण तो आता भांडवलच अचानक करायचं झाला. ते बी व्यक्ती म्हणजे अंधारात तर आपल्याला फक्त आपण समोरच बघू शकतो असतं. बरोबर, रात्रीच्या टायमाला, बरोबर आहे, बाजूला एवढं लक्ष देत नाही. बरोबर आहे. समजा तिथं लाईट असली तर थोडंफार लक्ष जाईल, पण तो अचानक आला पडत. तर हा झाला बिबट्याचा विषय. हं. कधी असं झालंय का रानडुक्कर किंवा कोल्हे, लांडगे, इतर जे वन्य प्राणी आहेत ते त्यांचं भरपूर कधी- भेटले. भरपूर म्हणजे आता सारखेच भेटतात. म्हणजे ससा आणि हरण तर काय ते कॉमन आहे, ते काय आपल्याला अटॅक करत नाही, काय नाही. हो. रानडुकरं भेटली पण त्यांनी कधी असं हे नाही केलं. बरं, हा. रानडुक्कर दिवसाच- कशी ते दिवसाच- झुंडीत असतात की झुंडीतच भेटले आम्हाला. हा, हा, भरपूर वेळा आम्ही मला वाटतं एकदा चतुर्मुखच करत होतो. आणि येताना छोट्या त्या डोंगरामध्ये धबधबे आहेत पावसाळ्यात, बरं, आणि चतुर्मुख मी सहसा म्हणजे पावसातच करत होतो. हम्म, कारण ट्रेक मोठा येतो हम्म. आणि ऊन जरी लागलं ते येताना पावसात भिजायला, धबधब्यात बरोबर. आंघोळ करायला हा, हा. बरं वाटतं ते. हम्म, मग पाऊस पकडा न पडू, पण त्या दरम्यान केलं ना धबधब्यात आंघोळ करायला मला खूप आवडतं. हम्म, मग तिथे छोटेच धबधबे आहेत. हम्म, आम्ही खाली त्या ह्याच्यात ओढाच म्हणायला लागल, तो नाळा असते ती, त्या हा. नाळेतून आम्ही बसलो होतो. आम्ही हा. तिघच होतो. आम्ही जास्त नाही. मी आंघोळ करत होतो. आमच्या मागून असे रानडुकराची लाईन गेली. अच्छा, हा, काहीच ना, ते गेले. आम्ही एकदम जंगलामध्ये नाही. त्यांनी कसला आवाज, फक्त त्याचा आवाज आला आम्हाला गवताचा वगैरे असा. मित्रांनी बघितलं, अरे म्हणलं इथं काय तर चाललंय. मग आम्ही परत बघितलं तर लाईनीने रानडुकर चालले. काहीच नाही गेले त्यांनी, काय नाही. मोर वगैरे, मोर तर सारखे असतात. मोर आता जरा कात्रज घाटात जरा कमी झालेत. पहिले भरपूर मोर होते. प्राणी तुमच्या समोर साप भरपूर वेळा दिसतात. साप भरपूर वेळा. मलाही बऱ्याचदा किल्ले ट्रेकिंग करते वेळी मलाही बऱ्याचदा साप दिसलेत. म्हणजे बऱ्याचदा ते आडवे जातात, अगदी पायातून निघून जातात. आता बऱ्यापैकी तुम्ही रात्रीचे ट्रेक केलेत, पण कधी असं वाटलं का तुम्हाला की आता
आता नाही गड्या, मला माझ्याकडनं होणार नाही, बस इथपर्यंतच. मग असं वन्य प्राण्याची भीती वाटली किंवा अन्य दुसरं काय असं कधी झालंय का? नाही, झालंय एकदा. म्हणजे आम्ही एकदा पाठाचा ट्रेक करत होतो, म्हणजे KTVSच, आणि मला जायला थोडा उशीर झाला. माझ्या गाडीचा स्टार्ट झाले ना लवकर, आणि त्यांनी सुरुवात केली म्हणजे मी खाली होतो एकदम, आणि ते वरती डोंगर होते, बॅटऱ्या दिसत होत्या. मग त्यांना फोन लावला तर त्यांचे काय तिथं त्या टप्प्यात रेंज नव्हती. बरं. मग मी बऱ्यापैकी अंतर कव्हर केलं आणि मी वरती ते खाली. बरं. त्यांना आवाज दिला, ते म्हणले या बाबा, आम्ही हळूहळू जातो. मग तिथं उतरताना जवळजवळ मला अंधार असल्यामुळे ना तो एकदम 90 डिग्री मध्ये तो काढायतो. बरं. तर तिथं वेळ लागतो लय. एक तर टॉर्च सांभाळायची, काठी सांभाळायची, हे तिथं म्हणजे कन्फ्युज होतं. आणि हे नेहमीच आहे का ते? हा, नेहमीच आहे. कधी कधी करतो, कधी काय आम्ही त्याला बायपास बी करतो आम्ही. हा, तर मग आता उतरताना तिथं वेळच लागतो, कमी अर्धा तास तर लागतोच तिथं, आणि अर्धा तासामध्ये यांनी बऱ्यापैकी अंतर पुढे कव्हर केलं. अर्ध्यापेक्षा जास्त लागला. पौर्णिमा असलं तर काय नाही, पौर्णिमेला आम्ही बिंदास टॉर्च लागतच नाही मग, आणि तिथं बसतच उतरायला लागतं, कंपल्सरी बसून उतरायला लागतं तिथं. मग थोडं मी जाऊस्तोपर्यंत त्यांनी अजून परत अंतर कापलं. तर मला जेवढं अंतर कापायचं मी तेवढं हे केलं. मी फोन लावला तर 1-2 जणांनी त्यांनी बॅगेत फोन टाकला होता, आणि तो फोन सायलेंट होता. त्यांनी काय तो उचलला गेला नाही. मग मी म्हणलं आता काय जाऊन दे, म्हणलं परत फोन करायचा ना काय नाही. तर पण मी अंतर कव्हर केलं आणि मी त्या भोंडी टिकडी जी आहे, आरवी फाटा, तिथं मी गेलो, आणि ते खाली होते. खाली म्हणजे बऱ्यापैकी लांब होते. जंगलातून त्यांना आवाज दिला, ते म्हणले या, म्हणले आम्ही हाय म्हणले, पण ते थांबत नव्हते कुठं. बरं. त्यांना वाटलं की तुम्ही फास्ट याल आणि ते स्लो चालत असं त्यांचा तो गैरसमज होता. पण तिथं सुद्धा उतरायला, बरं, म्हणजे 90 डिग्री नाही, पण तो एक 80 डिग्रीच्या आसपास तो सुद्धा टेकड आहे, आणि तिथं घसरडे जास्त आहे. म्हणजे घसरण्याचे चान्सेस, मी सुद्धा 2-3 वेळा तिथं असं नॉर्मली पडलोय मी, असं काय मोठं नाही, पण असं चालता चालता पडलेलं आहे सुद्धा. तर मग तिथं सुद्धा उतरायला वेळ गेला. मी उतरूस तर तिथे लांब गेले. आणखीन पण त्याच्याही आधी एक मला वाटतं एक छोटी टेकडी, म्हणजे हत्ती डोंगर पार केला, पहिली आणि दुसरी टेकडी पार केली. पार केल्यानंतर मला ना एकदम जरा थोडस मनात जरा हे झालं, म्हणलं इथं जर बिबटे आलं तर. बरं. एकटेच होते तुम्ही? मी एकटेच होतो, आणि पूर्ण अंधार. मग त्या ह्याच्यात तोपर्यंत मी खाली उतरलो. म्हणजे अजून उतरणार होतो, तिथे एक दगड होता, त्या दगडावर उभं राहिलो. म्हणलं काय करायचं, म्हणलं थांबलो मी 2 मिनिटं थांबलो. म्हणलं आपण म्हणलं आपण तर परत जायचंच नाही, म्हणलं परत मी रिटर्न येऊ शकतो, म्हणजे आलो असतो, काय तेवढं अंतर नव्हतं केलेलं, पण म्हणलं आपण जायचं जे, म्हणलं. मग माझ्या डोक्यात लगेच शिट्टी होती माझ्याकडे, शिट्टी वाजवली, आणि म्हणलं आता शिट्टी तर आहे, शिट्टी पहिली काढली, गळ्यात घातली, शिट्टी वाजवली 2 वेळा. मग मोबाईलची गाणी लावली. तिथं थोडीशी मला थोडी भीती वाटली थोडी. मग नंतर अजून एक थोडं पुढे गेलो, तिथं नवरा नवरीचा एक डोंगर आहे. म्हणजे आपल्या जो भाग आहे पुण्यातला, तिथं बऱ्याच ठिकाणी असे जे टेकड्या आहेत किंवा खिंडी आहेत, त्यांना तो त्या गावाच्या लोकांनी नवरा नवरीचा डोंगर म्हणून असं भरपूर बरोबर. म्हणजे पार मी जुन्नरला जीवधनवर समोर दिसतो तो वऱ्हाडी पण म्हणतात, वऱ्हाड गाव, असं बऱ्याच ठिकाणी. आपल्या इथं कोंढणपूरला बऱ्याच शाख्या आहेत त्याच्यामागे. बरोबर. तसं तो नवरा नवरीचा एक त्याला डोंगर म्हणतात, म्हणजे खिंड आहे ती म्हणजे आरवी गावातून धारलेली आहे ती. बरं. आणि तिथं म्हणजे जुना मार्ग आहे तो, जुना मार्ग, आरवीतून तिकडे जाणार. ती पूर्वीचे लोक जात असतात, आता नाही जात कोण. गाड्या रस्ते झालेत, लोक लांबून जातात. पण त्या ह्याच्यामध्ये तिथं झाडं भरपूर आहेत, आणि तिथं तुम्हाला ऑप्शन नाहीये. तुम्ही परत जरी आलं ना, म्हणजे जेवढा तुम्ही केटीएस पूर्ण कराल त्याच्यापेक्षा हे टप आहे रिटर्न येणं. बरं. मग त्याच्यापेक्षा तो पूर्ण केलेला बरं, तो परवडतोय. तर मग परत यायचा प्रश्नच नव्हता. तिथं आले, तिथं जरा मला भीती वाटली. म्हणलं आता इथं, म्हणलं आपल्याला सावध राहायला लागणार आहे. मी शिट्टी वाजवत, कारण मी पहिल्यांदा कधीच केला नव्हता एकट्याने. म्हणलं चला वरती. ज्यावेळेस मी टेकडी चढलो, टेकडीवर चढल्यावर मला जीव आला. म्हणलं आता, आणि त्यावेळेस मी मग तिथून पुढे वरतीच आहे,
म्हणजे खाली एवढं उतरायला लागत हा, नाही. हा. म्हणजे 2 किलोमीटर तर आहे ना, म्हणजे वरच्या वरच आहे. हो. आणि बिबट्या वर येत नाही सहसा, म्हणजे नाहीच येत तो, कारण शिकार एवढ्या वर नसते, एवढं नसणारच आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे तो वर येत बी नाही. नंतर मग काय ना, मग म्हणजे गळीत तुम्ही उतरला त्याच वेळी फक्त तेवढा 2 ठिकाणी मला एकटा जरा असल्यामुळे तुम्हाला आणि त्यात एकटा अंधार असल्यामुळे असल्यामुळे भीती वाटली. अंधार होते, बाकी काय तसं मग काय ना. आणि- त्यानंतर मी दिवसा गेलो, दिवसा मी एकट्याने 2-3 वेळा केला, हम्म. त्यास काय भीती वाटली. मला असं वाटतं की जर सुरूच करायचा आहे ट्रेक, म्हणजे तुमच्यासारखा अगदी नित्यनेमानं तो होईलच असं नाही, पण जर त्या सगळ्या गोष्टी समजूनच घ्यायच्यात की रेंज ट्रेक नक्की कसा आहे, कुठं चढणे, कुठं उतरणे, कुठं किती अवघड आहे, तर मला असं वाटतं की दिवसाच तो ट्रेक करायला पाहिजे का? नाईट रेंज ट्रेक हा सहसा म्हणजे नाही रात्री करूच नाही, म्हणजे अंदाज येत नाही, अंदाजच नाही येणार, बरोबर. येणार नाही तुम्हाला. म्हणजे त्याचा अजून एक बेनिफिट असा आहे की आपण किती चढलो हे कळत नाही, हे बी कळत नाही रात्रीचं. म्हणजे ती भीती असते ना, ती कमी होती, बरोबर आहे. आपण जर दिवसा बघितलं तर अरे एवढी उंच टिकडी, हो, जो नवीन येतो तो हो. आणि एवढं वर चढायचंय, असं होतं. बरोबर. तो रात्री होत नाही विषय. आपण किती वर गेलो आणि किती खड्ड्यात आहे त्याचा अंदाज येत नाही, ते सपाटून निघून जातो, म्हणजे तो विचार मनात येतच नाही. बरोबर. मग अशी तुम्ही ते वन्य प्राण्यांचं सांगितलं, बिबट्याचं सांगितलं, त्याच्यानंतर डुकरांचं सांगितलं, रानडुकरांचं. कुठल्या सीझनला तुम्हाला हे जास्त दिसतात वन्य प्राणी? सीझन कुठला, म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा? नाही, तिन्ही ऋतूमध्ये दिसलेत आम्हाला. मला वाटतं तुम्ही बऱ्यापैकी सगळ्याच ऋतूंमध्ये प्राणी आम्हाला तिन्ही ऋतूमध्ये दिसलेले. अच्छा. असं स्पेसिफाय सांगू शकत नाही की बाबा आता सुद्धा गेल्या आठवड्यात आमच्या समोर हरणं गेले, ससे गेले. ससा त्या खूप जवळून गेला, आम्हाला क्रॉस झाला तो, आणि लपला होता तो. तो कुठं तर लपला असेल, तो आमच्या आवाजामुळे तो बसला असेल, परत आमच्या तो उजेड, बॅटऱ्यांच्या उजेडमुळे परत क्रॉस झाला तो, आणि तसंच हरणाने केलं. एकाच दिवशी आम्हाला ससा बी हरण बी असे बरेच म्हणजे ह्या ट्रेक सोबतच काका तुम्ही वृक्षारोपण पण करता असं मी बघितलं तुमच्या फेसबुकच्या पोस्ट मध्ये, मला ते बघायला मिळालं. तर काय नक्की काय त्याच्या मागे कारण काय वाटतं तुम्हाला, का लावताय तुम्ही झाडं? नाही, झाडं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, म्हणजे सगळ्यांसाठी त्याचा फायदा आहे. मेन म्हणजे ऑक्सिजन मिळाला पाहिजे, आणि ते एक झालं कारण. आणि डोंगर सगळे उजाड होत चाललेत. बरोबर. हो, तुम्ही मगाशी सांगितलं तो काहीतरी टेकडी, भुंडी म्हणजे त्याला साधं झुडूप सुद्धा नाही. बापरे. मग अशा टेकड्या म्हणजे जो आपण रोज जातो तिथं, सगळीकडे काय आपण झाडं लावू शकणार नाही. बरोबर आहे, पॉसिबलच नाही. बरोबर आहे. ते फॉरेस्टला पण पॉसिबल नाही झाले अजून. फॉरेस्टला होऊ शकतं, फॉरेस्ट खात्याला पण नाही अजून पॉसिबल. नाही होऊ शकतं ना, इच्छाशक्ती नाही. बरोबर. म्हणून म्हटलं मी की होऊ शकत, त्यांनाही नाही जमलेलं अजून. ते म्हणजे ते जमून बी घेणार नाही, कारण त्यांना जर करायचं असतं तर आतापर्यंत त्यांनी खूप झाडं अगदी एवढी वृक्षतोड होऊ शकते. जो वनवा पेटतो, वनवा कंट्रोल आणू शकतात ते. बरं. आता वनवा आम्ही बऱ्याच वेळा वनवा विझवलेला आहे. काही झाडं असे बुंद्यांना आग लागली होती, ते वाईट वाटत होतं खूप. आम्ही ते सगळं काढून, म्हणजे नाही का, जेवढं वाचवता येईल तेवढं आम्ही ते झाड वाचवतो. बरोबर. ते कारण झालं. आणि ज्यावेळेस आम्ही ट्रेक करतो, असं बसायला कुठे झाड नाही. ह्या पिढीला समजा आम्हाला नाही भेटलं, येणाऱ्या पिढीला तरी त्याचा फायदा व्हायला पाहिजे. बरोबर. आपल्याला सगळ्याच गोष्टी पाहिजे असं नाही काय, बरोबर. समोरच्या नंतरच्या गोष्टींना सुद्धा, म्हणजे नंतरच्या लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे. अशा टायमाला आम्ही झाडं लावतो, म्हणजे तिथं ही सगळ्यांनी गोष्ट केली पाहिजे. हा, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे ते. ज्याला शक्य होईल त्यांनी ते झाड लावलं पाहिजे. बरोबर आहे, कारण त्याच निसर्गाचा आपणही भाग आहे, समतोला आपलंही कर्तव्यच आहे, प्रत्येकाचं कर्तव्य. मग त्याच्यामुळे कसं प्राण्यांना, जे जंगली प्राणी आहेत त्यांच्यासाठी चालू मिळते. महत्वाचं म्हणजे आपण काय उन्हाळ्यात तिथं 12 वाजता 1 वाजता जात नाही उन्हाळ्यात. बरोबर. मग समजा तेच जर झाड मोठं झालं, त्याच्या खाली ते प्राणी बसू शकतो. अगदी प्राण्यांसाठी त्याचा फायदा होईल, ऑक्सिजन तर मिळणारच आहे तो. नाही, पण तुम्ही झाडं लावताय खरं, पण आता हा वनवा लागतो किंवा लावला जातो हा भाग वेगळा आहे, हा वादाचा मुद्दा आहे. पण तुम्ही दरवर्षी लावणार, दरवर्षी त्या वनव्यानी झाडं पेटणार, लावलेलं तुमचं जे कष्टाचं आहे ते सगळं, त्याचं म्हणजे पाणीच त्याच्यावर. मग ते तसं होऊ नये म्हणून तुम्ही काही उपाय करताय का, किंवा विचार करताय का की कुणाची तरी मदत घेऊयात आपण, अशी एखादी संस्था किंवा आणखी? माझे 2 मित्र आहेत, म्हणजे राम आणि संतोष,
राम आणि संतोषनी यांनी काय केलं की फावड्यांनी ते काढलं सगळं, गवत काढलं की गवत त्या गवतामुळे झाडं जळतात, तर मग ते प्रयोग करून बघितला. बरं. पण तो हवा एवढी जास्त असते, बरोबर, पेटल्यानंतर जी गरम हवा आहे, त्या गरम हवेच्या ह्याच्यात मध्ये तशी बी जातात. अच्छा. पण आता आपण गवत काढणार किती? 2 फूट 3 फूट 4 फूट, त्याच्या पलीकडे गवत आपण एवढं काढू शकणार नाही. म्हणजे एकंदरीत वनवा लागू नये हाच उत्तम पर्याय आहे. म्हणजे पण तो शक्य नाही, कारण म्हणजे कसं होतं आता ते काय नैसर्गिक काय अनैसर्गिक. नाही, नैसर्गिक आहे ना वनवा आपल्या इथं लागत नाही, शक्यता कमी आहे. नाहीच म्हणजे तसं जंगलच नाही आपलं. तसं आपल्याकडे म्हणजे आपल्या पुण्याच्या दक्षिण भागात किंवा या पट्ट्यामध्ये तसं जंगल नाहीये. मला तर म्हणायचं ती महाराष्ट्रातच नाही तसं जंगल. जे बाहेरच्या देशांमध्ये आहेत एवढी मोठी झाडं वगैरे, हिमाचलला वगैरे आहेत, तसे आपल्याकडे जंगल नाही तशी की बाबा त्या पद्धतीने वनवा लागला असं. म्हणजे वनवा जो लागतो तो अनैसर्गिक 100% बरोबर. अनैसर्गिक लावण्यामध्ये आता त्याच्यामध्ये काय म्हणतात की नव्यानं ज्यावेळी पाऊस पडेल त्यावेळी जे गवत उगून येईल ते चांगलं उगून यावं म्हणून सुद्धा बरेच जण म्हणतात. नाही, पण ही कन्सेप्ट मला तर खोटीच वाटते. माहित नाही त्याच्या मागे नक्की काय कारण आहे. काय होतं माहितीये का, गवत जाळलं ना, जे आजूबाजूची झाडं असतात छोटी मोठी सुद्धा, तर त्यांची पानं जळून जातात. बरोबर, पानं जातात, त्यांना ते आगीचा म्हणजे इफेक्ट होतो भरपूर. बरोबर. मग ते दरवर्षी आग लागते ना, त्याचं झाड असतं त्याची ती वाढ असते ती तेवढीच राहून जाते, त्याच्या पुढे काय होत नाही ते. मग कालांतराने आम्ही झाडं बघत राहिलोय, आता जवळजवळ 7-8 वर्षाला आम्ही बघतोय जंगलामध्ये वनवा लागलेलं असतं, ते झाड पुढे डेव्हलप झालेलंच नाही. कालांतराने ती झाडं वाळतच गेलेली आहेत, कारण ते दरवर्षी प्रकार होतो. तो झाड ऑक्सिजन म्हणजे पाणी तर किती ठेवणार त्याच्यामध्ये. बरोबर, तो वनवा लागणार म्हणजे, आणि ज्यावेळेस तो वनवा लागून ते झाड म्हणजे आग त्याला लागलेली असते किंवा त्याची जी झळ बसलेली असते, आपण तिथं डायरेक्ट का पाणी टाकलेलं नसतं. आणि उंचावरती झाड असल्यामुळे त्याच्या मुळांना पाणी पाहिजे तसं मिळतच पाणी कमी मिळत जाते त्याला. बरोबर. खोल तरी किती जाणार आहे, कारण डोंगरावरती पाणी म्हणजे पाणी मिळणं बरोबर, त्यासाठी त्याची वाढ होणंच गरजेचं आहे. दरवर्षी थोडी आणि जर असं हे वनव्यानं जर पेटत राहिलं तर ती वाढच होणार नाही. आणि काही झाडांची मुळं खूप लांब जातात. बरोबर आहे. आणि ती माती निघून गेलेली असते, डोंगरावरची माती इकडची तिकडची, मग त्याच्या मुळ्या वर आलेल्या असतात. बरोबर, त्या वनव्याच्या ह्याच्यात ते मुळं. बरोबर, तसा तो बी प्रकार होतो, त्याच्या मुळे जळाले मग इथं वरती पाणी मिळत नाही. आता आपण गड किल्ल्यांवर जातो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो आपण ट्रेकिंगला वगैरे, तर आपण बघतो की लोकांना स्वच्छतेच्या बाबतीतला अवेअरनेस खूपच कमी नाहीच आहे. म्हणजे लिटरली प्लास्टिकच्या बाटल्या, ते चिप्सचे पुढे कसंही कुठेही, म्हणजे आधी फक्त किल्ल्यांचंच काय बोलायचं, आपण अगदी मंदिरं जरी बघितली तर त्यांना मंदिराचं सुद्धा भान नाही राहिले लोकांना. तर असा काय उपद्रव ह्या रेंज ट्रेकला दिसतो का तुम्हाला? हो, भरपूर दिसतो. म्हणजे आमचा एक मित्र आहे, तो म्हणला शिकलेली तेवढी होकलेली. बरं. म्हणजे अक्कल शून्य लोक ते, कारण फॅमिली घेऊन ते हत्ती डोंगरावरती येतात ते. बरं. आणि आता काय झालं, ते इंस्टाग्रामवरती वगैरे रील वगैरे भरपूर बनवल्यात आणि येतात लोक, म्हणजे रील बघून बऱ्यापैकी येतात. आमचा ग्रुप आहे राजगड नावाचा, तो गड किल्ले आम्ही करतो, म्हणजे त्याच्यामध्ये ट्रेकर्स म्हणजे सगळेच, म्हणजे ट्रेकर्सचा ग्रुप येतो. तर कधी कधी मी हत्ती डोंगरावरती फॅमिली सुद्धा येत असते तिथं वरती. तर मग शॉर्ट ट्रेक आहे ना तो, म्हणजे असा ट्रेक नाही, फक्त एक डोंगर आहे. तर आम्ही येत असतो, त्यावेळेस ठरवलं की बाबा आपण हत्ती डोंगर स्वच्छ करायला घ्यायचं. मग आम्ही प्रॉपर पोती असतात ते खालून कॅरी करून गेलो. बरं, तुम्ही सगळी तयारीच करून गेलो की आम्ही एकदा ठरवलं आणि नंतर दुसऱ्या आठवड्याला ते करायचं. संडे टू संडे जातो पहिलं. तर मग ठरवलं, आम्ही गेलो, वरून जाऊन आलो. मग येताना आम्ही साफसफाई चालू केली. प्लॅस्टिकच्या बॉटल गोळा केल्या आणि काचेच्या सुद्धा वेगळ्या केल्या आम्ही. काचेच्या बॉटल होत्या, ह्याच्या सुद्धा होत्या, कारण ड्रिंक करून तिथं टाकणार होते. आणि 2 टप्पे असे की तिथं ड्रिंक करणारे लोक भरपूर आहेत, म्हणजे येत असतील ते संध्याकाळचे दुपारचे, कारण सकाळचं कोणी येत नाही आणि तसं निदर्शनास आलं बी नाही कोण. कारण तुम्ही लोक असता सकाळी ट्रेकिंगला, समजा आलं तर आम्ही म्हणजे काय म्हणतात, आम्ही वाटच बघतोय असं कोण आहे येतं का काय, पण नाही आम्हाला कोण तसं दिसलं. आता कधी कधी नाईटला आम्ही नाईट ट्रेक करतो ना, तर त्यावेळेस सुद्धा आम्ही बघतो की बाबा असं कोण आहे का इथं,
तर पण आमच्या कोण ह्याच्यात येत नाही. आम्हाला लिटरली 5 पोती काचेच्या बॉटलच्या बाटल्या सापडल्या. बापरे. म्हणजे तर फक्त काचेच्याच बॉटल होत्या. प्लास्टिक बॉटल त्या वेगळ्या. कचरा तो प्लास्टिक बॉटल आणि प्लास्टिक पिशव्या तो कचरा वेगळा. बरं. मग त्या बॉटल घेतल्या आम्ही त्या भांगरवाल्याला दिल्या. त्याची झाडं घेतली. अच्छा, त्यातनं आलेल्या पैशाची झाडं घेतली परत. बरं. ती झाडं आम्ही परत लावली जाऊन. अच्छा. म्हणजे बघा ना, तीच लोक जर प्लास्टिक घेऊन जाण्यापेक्षा झाडं घेऊन गेली असती वर तर. मग म्हणजे ज्यांनी त्या बाटल्या केल्या. पण तेवढं त्यांना मला काय म्हणायचं तेवढी काय म्हणजे एक आपल्या भाषेत म्हणलं तर तेवढी अक्कलच नाही. अक्कल नाहीये. ऍक्च्युली काय माहितीये का, इंस्टाग्राम, त्याच्यानंतर फेसबुक, युट्यूब ह्याच्यावर आपण रील बघतो एखाद्या ठिकाणच्या, म्हणजे अननोन ठिकाणी एखादा जातो तिथं आणि तो बघतो, त्याचा व्हिडिओ बनवतो, तो सोशल मीडियाला अपलोड करतो, तो आपल्यापर्यंत येतो. त्याची जबाबदारी होती की असं एक ठिकाण आहे हे तुम्हाला दाखवणं. बरोबर. आता तुमची जबाबदारी आहे ते ठिकाण आहे तसंच ठेवणं. सोबत जाते वेळी तुम्ही फक्त प्लास्टिक घेऊन जाण्यापेक्षा थोडीशी जबाबदारी घेऊन गेलात ना, ते अगदी जशाच तसं राहील. पण आपण म्हणतो ना, सिव्हिक सेन्स नावाचा प्रकार आहे किंवा लहानपणापासून आपल्याला ह्या गोष्टी कधी शिकवल्याच गेलेल्या नाहीयेत. हे अगदी घरापासून. आता आपण हायवेला सुद्धा बघतो. तुम्हाला सांगतो काका, कामावर जाते वेळी त्या पुलाच्या बाजूला इतक्या साऱ्या कचऱ्याच्या पिशव्या पडलेल्या आहेत. बरोबर आहे. की अक्षरशः कीव येते त्या लोकांची. बरोबर आहे. की कोण ही मूर्ख लोक आहेत. बरं, अडाणी माणूस आहे ना, ताकद नाही हो, शिकलेली लोक आहेत, चांगली लोक असतात. माझ्या समोर एक जणाने अशा अक्षरशः पिशव्या भिरकवल्या. कार मधून आहे ना, कार मधून सुद्धा लोक टाकतात. म्हणजे तो जो अवेअरनेस आहे ना, तो सिव्हिक सेन्स आहे ना, तो आपल्या घरातूनच खरं तर मिळायला लागतो. बर, घरोघरी अगदी दारात येऊन कचरा घेऊन जाते मनपा तुमचं. बरोबर. मनपा असेल किंवा मग काही प्रायव्हेट लोक आहेत, प्रायव्हेट संस्था आहेत ज्या ह्याच्यासाठी काम करतायत. तुम्हाला फक्त सकाळी उठायला कंटाळा आहे म्हणून तुम्ही लोक कचरा बाहेर ठेवत नाही. आणि उठायचा कंटाळा आहे. किशोर अजून एक सांगतो, म्हणजे सिंहगड किल्ला आपण चढतो आतकरवाडीतून, तर तिथं डस्टबिन ठेवलेले आहेत. हो, खास बॉटल. तरी पण लोक म्हणजे ना डस्टबिन पूर्ण भरली जात नाही. बरोबर. सगळं बाजूलाच टाकतात. तो डस्टबिनच्या बाजूला टाकतात. बरोबर. पण त्या डस्टबिनवर टाकत. बरोबर. मी तर म्हणतो खरेदी करणाऱ्यापेक्षा जो तिथं विकतोय त्या विकणाऱ्याची पण तितकीच जबाबदारी आहे की त्याने त्या लोकांना ते सांगितलं पाहिजे. तो अवेअरनेस त्याने तयार केला पाहिजे लोकांना की ही बाटली घेताय खरं, पण जर ही संपणार असेल तर तुम्ही ती कचऱ्याच्या डब्यातच टाका. बरोबर आहे. कारण ही संपत्ती आहे आपली आणि ही संपत्ती स्वच्छ ठेवून तिचं नाव लौकिक वाढवायचा आपलंच आहे ना, की घाण करायचं, हे सगळं आपल्यावर आहे. बरोबर आहे. सो तो सिव्हिक सेन्स हळूहळू लोकांना यायला लागलाय, जसं हे सगळं सोशल मीडियातून दिसतंय. पण तरी पण मला आता आम्ही केटीएस रेंज म्हणजे रेंज ट्रेक करतो. जे ऑर्गनाइज आहेत ना, ऑर्गनाइज करतात. तुम्ही ऑर्गनाइज करा, काही करा. ते जे स्पर्धक असतात ना, ते म्हणजे एनर्जी ड्रिंक असतात, त्याचे पाऊच वगैरे असतात ना, ते तिथंच टाकलेले असतात. ते बापरे. म्हणजे त्या ऑर्गनायझरची सुद्धा ती जबाबदारी घ्यायला पाहिजे ना कोणीतरी. बरोबर आहे. नाही घ्यायला त्यांचीच जबाबदारी ती. बरोबर आहे की नाही. असे बऱ्याच ठिकाणी पडलेलं असतं. ते काय माहिती का, चांगलं काम करणारी सुद्धा तुमच्यासारखी लोक आहेत, ज्यांना वाटतं की हा कचरा होऊ नये. ते लोक नाही ना, मी काय म्हणतो, आता तो 15-16 किंवा 16-17 किलोमीटरचा तो डिस्टन्स आहे. आम्ही किती कचरा गोळा करणार. बरोबर आहे ना, लिमिटेशन आहे तुम्हाला सुद्धा. बरोबर. तो जो स्पर्धक आहे त्याचं बी काहीतरी काम आहे का ना, त्याची स्वतःची नैतिक जबाबदारी आहे. तुम्हाला त्या पाऊचचं वेट किती असणार आहे. बरोबर आहे. तुमच्याकडे जे बॉटल असेल किंवा पाऊच असेल त्याचं वेट नसणार ना. काय संपल्यानंतर तुमच्याकडे एक पॉकेट असेल ना, बॅगलाही पॉकेट असतात. काय ठिकाणी काही जण बॅग कॅरी करतात. बरोबर. समजा बॅग नाही तुमच्याकडे, तुमच्या शॉर्ट असते ती, त्याला तुम्ही पॅन्ट असेल त्याला पॉकेटमध्ये टाकू शकता तुम्ही. हो. आणि त्यांनी काय केलेलं असतं की त्यांची ठराविक माणसं तिथं बसलेली असतात. जिथं माणसं बसले तुम्ही ते टाका ना तुम्ही. ते लोक सुद्धा घेऊन येऊ शकतात. टप्प्याटप्प्याने तुम्ही त्यांच्यासाठी अन्न पाणी तेवढं पुरवलं जातं. पुरवताय. हो, बरोबर का ना. बाटल्या घेऊन जाताय तुम्ही. बरोबर. म्हणजे त्याचं वजन असतं, एका 12 बॉटल तर एका ह्याच्यात असतात. बरोबर. तुम्ही ते बॉटल वगैरे सगळं जाऊन त्या डोंगरामध्ये खिंडीत वगैरे ठेवता तुम्ही. बरोबर. मग तो कचरा तुम्ही तिथं टाका ना तुम्ही. बरोबर आहे. त्या मोकळ्या बॉक्समध्ये टाकला तरी तो खाली आणायला किती सोपं आहे. मग मला काय म्हणायचं, तुम्ही जस्ट ऑर्गनाइज करता ना, तुम्ही स्पर्धकांना सांगा ना तुम्ही तिथं. बरोबर आहे. आणि हे ह्याच्यावर काही कोणी असं स्वतःहून जाऊन त्यांना सांगत नाही बसणार. हे प्रत्येकाला कळायला पाहिजे. काम आहे, बरोबर आहे ना. पण कसं आहे, आपल्याकडं कान टोचल्याशिवाय माणूस शान होत नाही. म्हणजे म्हणजे त्याला काहीतरी आधी सांगितलं पाहिजे की बाबा नाही, तुम्ही घेऊन जाताय, हे करताय. बरोबर आहे.
तुम्हाला जे ड्रिंक दिलं जिथं संपणार आहे असं वाटतं तिथं टाकून, म्हणजे जिथं तुमचा पॉईंट आहे त्या पॉईंटला टाका. बरोबर. प्रत्येकाचंच खरं तर. आता आम्ही इलेक्ट्रिक पावडर म्हणजे भरपूर म्हणजे सॉफ्ट ड्रिंकचे पाउच वगैरे असतात टेट्रापॅकवर, तर रोडलाच पडलेले असतात ते. आता मागच्या महिन्यात एक स्पर्धा झाली, कोणी ऑर्गनाईज केली ते काय म्हणजे आयडिया नाही ती, पण पुढच्या वेळेस मी त्यांचा म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन येणार आहे आणि त्यांना ते फोटो आणि व्हिडिओ टाकणार आहे. अच्छा. की बाबा तुम्ही स्पर्धा घ्या, तो तुमचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, काय असेल ते एक्सपोजर, पण ते जे प्लॅस्टिक पडलं जातं खाली ते पडून देऊ नका तुम्ही, त्याची काळजी घ्या बस. समजा एखादा नौखा आहे, ज्याला वाटतं बाबा, ज्याला क्युरियोसिटी आहे ह्या ट्रेकची आणि त्याला हा ट्रेक करायचा आहे, तर नक्की कशा पद्धतीची तयारी त्याने करायला पाहिजे ट्रेकला जाण्यापूर्वी आणि ट्रेकला ज्यावेळी जाईल त्यावेळी, काय वाटतं तुम्हाला? पूर्वी म्हणजे सुरुवातीला त्यांनी शारीरिक दृष्ट्या थोडंसं फिट असायला पाहिजे. बरोबर आहे. हा, म्हणजे ट्रेकला जाण्या मग तो शॉर्ट ट्रेक असो नाही तर लॉंग ट्रेक असो, म्हणजे पूर्वी तरी थोडी तरी त्याला चालता यायला पाहिजे, चालण्याचा सराव पाहिजे. सराव पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मानसिकता म्हणजे भीती वाटणं वगैरे, की तिथे गेल्यावर काय होईल, पाय घसरेल, हे होईल, त्या अशा गोष्टींचा म्हणजे विचारच केला नाही पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मनाने सुद्धा तो तेवढा फिट पाहिजे, तेवढा मानसिक दृष्ट्या फिट असणे सगळ्यात महत्वाचं आहे. एक टाइम जास्त नसलं तर चाललं. कधी कधी ठीक आहे तुम्ही काय अंतर चालून गेला, म्हणजे पायाला गोळ्याने किंवा कुठे काय शरीराला बॉडीला कुठे काय झालंय, पण समजा मानसिक तयारीच नसेल त्याची, तो तिथं बसणार तो. बरोबर. हो, समोर बघितलं, चढाई बघितली की तो बसणार. पण समजा तुमची मानसिक तयारी स्ट्रॉंग आहे, तो का म्हणणार नाही मी हळूहळू जाणार, पण जाणार कारण मनाची तयारी केली असते. ती जर मनाची तयारी नसेल तर नाही, तो मग तो माणूस म्हणजे थोडासा बसलाच तिथं तो. बरोबर. म्हणजे मनापासून तयारी पाहिजेच ती. म्हणजे मी तर म्हणतो 70% मेंटली पाहिजे आणि 30% फिजिकल, माझ्या म्हणण्यानुसार. मनाची तयारी म्हणजे तुमची 70% तयारी. हो, तरच ते म्हणजे सक्सेस होऊ शकते. ही झाली ट्रेकला जाईना पूर्वीची तयारी. समजा मानसिक आणि शारीरिक चालण्याचा सराव असायला पाहिजे, मनाने तयारी असली पाहिजे. ट्रेकला जातेवेळी नक्की काय तयारी करायची? ट्रेकला जाताना सगळ्यात महत्वाचं पाणी पाहिजे आपल्याकडे. बरोबर. आणि तुम्ही कोणत्या सीझनला जाता, सीझन बी मॅटर करतो इथं. पावसाळ्यात जाता, हिवाळ्यात जाता, उन्हाळ्यात जाता. समजा तुम्ही कात्रज सिंहगड जर आज तुम्ही सुरुवातच करता असाल तर 3 लिटर तुम्हाला पाण्याची आवश्यकता आहे. पण सीझन कुठला घ्यावा मग त्याच्यात? नवीन सुरू करणार आहे. नवीन सीझन मग हिवाळा एकदम बेटर राहील. बरं, म्हणजे सगळंच ऊनही तितकंच आहे आणि थंडी थंडीच असते ना, म्हणजे एवढं काय म्हणजे ऊन नाही. हो, रात्रीचाच ट्रेक आहे. बरोबर, सॉरी. आणि नाही नाईट ट्रेक करायचं म्हणलं तर मग पावसाळ्यात एवढा फक्त पावसाळ्यात सप्टेंबरचे डिसेंबर पर्यंत त्या दरम्यान नाही, म्हणजे कारण गवत खूप वाढलेलं असतं. अच्छा. मग त्याच्या अगोदर, सप्टेंबरच्या अगोदर किंवा मग डिसेंबरच्या नंतर म्हणजे गवत जळालेलं असतं, गवत कमी झालेलं असतं, झुकलेलं असतं, कमी म्हणजे खाली पडलेलं असतं. आता केटवेसला आम्ही जातो तर गवताची हाईट 7-8 फुटाची. बापरे. आम्हाला जाताना 2 फुटाच्या पुढचा माणूस दिसत नाही. बरं. पूर्ण म्हणजे ज्यावेळेस दव पडतं पूर्ण आंघोळ होऊन जाते आमची त्या गवताच्या एवढं दव पडतं. म्हणजे समजा पाऊस जरी पडला, गवत वल्ले झालेलं असतं, पूर्ण हे झालेलं. आणि माझं वैयक्तिक म्हणजे मी कधी रेनकोट घातलेलं नाही. आंघोळच होती पूर्ण, किती पाऊस असून दे. घरातून म्हणजे ना घरातून बाहेर पडलो, धो पाऊस पडतोय तरी पण नाही, मी तसाच. बरं. म्हणजे तिन्ही ऋतूत म्हणजे मी कधी स्वेटर घातलं नाही, कधी रेनकोट घातलं नाही. म्हणजे एकदा घेतला असं नाही, पण तो मी फक्त मला वाटतं 2 वेळाच रेनकोट आहे माझ्याकडे, फक्त मी 2 वेळाच घातला. कधी कधी असं होतं की रेनकोटमुळेच घाम यायला लागतो आणि त्या घामाने नको नाही. रेनकोट म्हणजे तो असं तो एकदम फोल्ड माझ्या खिशात बसून जातो, तो एकदम छोटा एकदम असं एवढं. आणि कधी कधी काय होतं, बॅग छोटी ठेवायला लागते. मोठी बॅग ठेवली तर परत अजून जास्त सामान त्यात बसलं की परत आपल्यालाच वजन होतं.
म्हणजे आणि थंडीच्या दिवसात असं होतं की सकाळी जाताना तुम्ही स्वेटर किंवा जॅकेट घालून जाता? सुरुवातीला गाडीवर जाताना थंडी वाजते. हां, गाडीवर जाताना. हां, आणि पण तुम्ही एकदा किल्ला चढायला सुरुवात म्हणजे केली एक सुरुवात केली 10 मिनिटं तुम्हाला फक्त की 10 लगेच मिनिटं. घाम यायला सुरुवात होते. मग हां. असं वाटतं की हा स्वेटर उगाच उगाच आणला. घाल. हां, असं होतं. लिटरली जड होऊन जातो. हो, कधी-कधी मग आहे ना ती थंडी सहन करायची मग. हं, हं, हं. समजा थंडीत जात असेल. हं, हं. पावसाळ्यात तर काय भिजलेलोच आहे ऑलरेडी आपण, बरोबर, भिजतच असतो. बरोबर. आणि छत्रीचा उपयोग नाही तिथं. हं, हं, हं. छत्री 100% चालू शकत नाही. हं, हं. कारण हवा असते. हं. म्हणजे जनरली हिवाळ्यात हा ट्रेक करावा. करावं म्हणजे एकदम आणि सुरुवातीला. इतर झालं आणि पाणी तुम्ही- झालं 2-3 पाणी लिटर झालं साधारण पाणी तुम्हाला असावं. बरोबर. थोडंफार स्नॅक्स एकदम म्हणजे फळं झाली, स्नॅक्समध्ये काय ड्राय असावं फ्रुट्स रेसिपी? झाले. ओके. ड्राय फ्रुट्स आणि हं. फ्रुट्स म्हणजे आपले हं, हं, दोन्ही ठेवायचे म्हणजे. हं, हं. एवढं अति बी नाही. हं. काही म्हणजे लोकांचं म्हणजे कसं मोजकं असतं की असं. बाबा कोणाला दम लागला, खडी साखर वगैरे घेणे हं, हं, हं. किंवा चॉकलेटपेक्षा खडी साखर बेटर म्हणजे. बरं. हं. कधी कधी आमचाही घसा कोरडा पडतो. हं, हं, हं. आम्ही आत्ताही ठेवतो आम्ही हं. केटोसला वगैरे असलं तर मग खडी साखर वगैरे गुळाचा तुकडा. हं, हं, हं. मग समजा तेच जर उन्हाळ्यात असेल हं. तर मग लिंबू पाणी घेतो. हं. एक साधं पाणी हं. आणि एक लिंबू पाण्याची. हं, हं. मग त्याच्यामध्ये साखर टाकून थोडंसं मीठ टाकून हं. ते पाणी घेऊन जायचं. अच्छा. पाणी महत्वाचं पाहिजे. बरोबर आहे. हा, आणि जर रात्री करणार असाल तर टॉर्च तुमच्याकडे हवी. हं. आणि शूज म्हणजे ट्रेकरचेच शूज पाहिजे. बरं. कारण कुठं घसरेल सांगू शकत नाही. हं, हं, हं. कारण हिवाळ्यामध्ये ना माती बारीक बारीक खडे सोडते. हं, बरोबर. असे मुरुमाची. हा, तो मुरुम तिथंच घसरण्याचे चान्सेस जास्त हं, असतात. हं, हं. त्याच्यामुळे तो ट्रेकिंगचा एक शूज पाहिजे. बरोबर आहे. आणि एक स्टिक हवी. बरं. स्टिक महत्वाचे म्हणजे ना चढताना तुम्हाला स्टिकचा उपयोग होत नाही. हं, हं, हं. ज्याचं वेट जास्त आहे, वेट असणं म्हणण्यापेक्षा नसलं तरी म्हणजे एवढं जरी जास्त नसलं, उतरताना गुडघ्यांवर लोड येतो. हं, हं, हं. तो न आणण्यासाठी आपण स्टिक आपल्याकडं गरजेचीच आहे. बरोबर. हा, आपल्याला वाटतं आता आम्ही बऱ्याच वेळा विदाउट स्टिक करत होतो, पण नंतर परत डॉक्टरांचा बी सल्ला आला. हं. आमचे मित्र डॉक्टर अजय इंगळे बरं. त्यांनी म्हणले की बाबा अरे जास्त हे नको करू, म्हणजे गुडघ्यांवर लोड येतो म्हणले. लोड येतोय. उतारा आपण हे करत असतो त्यावेळेस. हो, हो, हो. मग तेव्हापासून मग मी स्टिक घेऊनच जातो मी. अच्छा, म्हणजे स्टिकचा फायदा आहे तितकाच. स्टिकचा फायदा आहे तो. हं, हं, हं. चढताना नाही एवढा, पण उतरताना म्हणजे तो हं, पाहिजेच. हं, हं. आणि जास्त शरीरा म्हणजे गुडघ्यावर लोड येत नाही ना आपल्याला, बरोबर. आणि येऊन द्यायचं बी नाही जास्त. हं, हं. हं. असं. तेवढी तर तयारी म्हणजे करून जायची मग. हं, हं. जवळपास तुम्ही 60 पेक्षा जास्त वेळा झालाय. अजूनही तसाच उत्साह आहे? हो, आहे ना. म्हणजे कमी होत नाही कधी. एकदा असं झालं, मी सकाळचा ट्रेक करून आलो. हां. आणि आमचे सहकारी आहेत, बुगडे सर म्हणून. बरं. तर त्यांचा मला फोन आला हं, हं. 12-12:30 वाजता वगैरे. मला म्हणलं, "काय करताय?" म्हणलं, "काय नाही," म्हणलं, "आराम करतोय." हं. मग म्हणलं, "यायचं की केटवेसला?" म्हणलं, "सर," म्हणलं, "मी आजच सकाळी जाऊन आलोय." बरं. आणि जाऊन आले. मग ठीक आहे म्हणले. मग आजच परत विचार आला. म्हणलं, मी त्यांना परत फोन केला. हं. म्हणलं, "सर," म्हणलं, "जोडीला कोण नाही का?" म्हणलं, "कोणच नाहीये." मग म्हणलं, "चला ठीक आहे, मी येतो," म्हणलं. हं, हं. मी पाठा करून आलो, परत दुपारी त्यांच्याबरोबर गेलो. परत. हो. म्हणजे प्रचंड आवड आहे तुम्हाला. आवड आहे म्हणजे. ट्रेकची. तर असं नाही विचार केला की बाबा मी थकलोय वगैरे, काय हं, नाही. हं, हं. केला मी तो परत दुपारी सुद्धा. हं. आणि असं वाटत नाही की बाबा आपल्याला ज्यावेळेस ट्रेकला जायचं असतं, हं. म्हणजे काय आयडिया नाहीये, झोप येत नाही त्या दिवशी. हं, हं. इतर वेळेस लवकर झोपतो. उत्साह असतो. काय कधी नाही, ट्रेकला काही कळत जायला. नाही. म्हणजे असं हं, नाही हं. की 12 वाजता जरी झोपलो, कधी कधी 1 वाजतात. हं, हं. झोपतो, पण डोळे बंद असतात. हं. पण ती जी झोप असते ती झोप होत नाही. हं, हं, हं. इकडून तिकडून आपण फक्त शरीर उलघाल म्हणतो आपण बस, त्याला. हा, हं, हं, तेवढंच हं. होतं. कधी बऱ्याच वेळा असं झालेलं आहे. घड्याळ लावून बघतो 1 वाजलाय, कुठे 12:30 वाजले. हं, हं. पण 3 वाजता तर उठायचंय, 2:45ला उठायचंय. हं. तर एकंदरीत ट्रेक म्हणजे तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग भागच झालेला. झालाय. म्हणजे झालेला. ते नसेल तर जगण्यातच मजा नाही, असं काय ते. आमचा शनिवार शुक्रवार आला ना, हां, हां. असं तर गुरुवारीच प्लॅन झालेला असतो की बाबा काय करायचं. हं, कधी कधी रविवारी शक्य होत नाही. हं, तर मग ज्याला कोणाला रविवारी शक्य होत नाही, हं. तो गुरुवारीच सांगतो बरं. की बाबा आपल्याला शनिवारी जायचं. हं. कधी कधी शुक्रवारी सांगतो की बाबा उद्या जायचं का. हां. एखादं काय काम वगैरे असेल तर ते आम्ही थोडंसं हे करून आम्ही तो ट्रेक तिथे ऍडजस्ट करतो. हं, हं. पण आम्ही जातोच. हं, हं.
कधी कधी मग दुसऱ्या दिवशी परत जातो आम्ही, पण तो मोठा करत नाही. समजा शनिवारी केटवेस केला तर मग जवळपासच्या टेकड्या असतात, तो टेकडा करून येतो, पण जातोच आम्ही. म्हणजे असं तुमचा फिक्स ग्रुप आहे की कसं? आमचं माझ्याकडे आता राजगड ट्रेकिंग ग्रुप आहे, कात्रज सेगड पुणे ग्रुप आहे, केटवेस ग्रुप म्हणतो आम्ही त्याला. परत सह्याद्री ग्रुप आहे, परत भटकंती सह्याद्री ग्रुप आहे, हत्ती डोंगर ग्रुप आहे, अजून कात्रज ट्रेकिंग ग्रुप आहे. म्हणजे असे आहेत एक अजून का म्हणजे एक 9 ते 10 ग्रुप आहेत. म्हणजे त्यामध्ये प्रत्येक वेळेस कोण ना कोणतरी कोणाला कोण फोन करतात की बाबा येणार आहे का काय. तरी जास्त वेळ तुमच्या सोबत असणारे, जास्त नेहमी उत्साहित असणारे तुमच्या सोबत? माझी सुरुवात म्हणजे माझा मित्र तसा माझा शालेय मित्रच येतो, तर सुरेश काशीद म्हणून. म्हणजे सुरुवातच आम्ही तिथे केली होती. सुरेश काशीद नंतर राजगड ग्रुप मध्ये संतोष झाला, संतोष शेंगटे, नंतर राम नडव झाला, परत त्याच्यानंतर विनोद म्हणून आला, विनोद कुलते आमच्या राजगडमधून. आणि आमचा जय श्रीराम म्हणून एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये आमचे सगळ्यात काय म्हणतात धुरंधर 2 जण आमच्याकडे धुरंधर आहेत. एक सोनेने साहेब आणि नाईक साहेब. आज सोनेने साहेब 72 वय. 72 वय. ते आमच्या बरोबर ट्रेक करतात ते. आणि केटवेस नाही केला, छोटे ट्रेक. त्यांचं आता वय झालं त्याच्यामुळे ते जास्त लॉंग रन करत नाही. तर पण सुद्धा सोनेने आणि नाईक कात्रज घाट ते बोबदे घाट तो ट्रेक करतात ते. अच्छा, तो 9 किलोमीटरचा टप नाहीये, 9 किलोमीटर आहे तो. फक्त तो एक ठिकाणी फक्त उतरायला जरा हे चढ काही नाहीये, म्हणजे जास्त नाहीये. 1-2 डोंगर नॉर्मल सोडले तर काय तो असा हेच आहे, तो ट्रेक करतात ते. केटवेस नाही करत. आज ह्या वयात सुद्धा ते करतात. पण आमचे जे नाईक आहेत, बाळकृष्ण नाईक, त्यांना म्हणजे आजारपणामुळे त्यांना नाही जमत. म्हणजे आता ट्रेकिंग त्यांनी बंद केले 1-2 वर्षाला. आम्ही त्यांना खूप मिस करतो. आम्ही ज्यावेळेस आम्ही बाकीचे सगळे असतो, म्हणजे नरेश चौधरी झाले, राजू नाईक झाले, आमचे साठे, प्रकाश साठे, अजय कारंडे वगैरे, आम्ही ज्यावेळेस ट्रेक करतो त्यावेळेस मग आम्ही त्यांचा विषय काढत असतो. कधी कधी त्यांना व्हिडिओ कॉल करत असतो. आणि म्हणजे ट्रेक म्हणजे आमची ती फॅमिलीची ती. बरोबर आहे. म्हणजे आम्हाला असं कधी कधी आलं नाही कोण, हा आला नाही, तो आला नाही, की म्हणजे असं मिस झाले का होतं. आणि नाईक साहेबांना आम्ही खूप मिस करतो. आणि अजून एक महत्वाचे म्हणजे आमच्या बरोबर यशवंत फणसे गुरुजी आहेत. म्हणजे गुरु, सगळे त्यांना गुरुजीच म्हणतात. आज त्यांचं सुद्धा 72-73 वय. आणि त्यांनी विक्रमाचा विक्रम मोडलाय. काय सांगताय? विक्रमाचा विक्रम म्हणजे मला वाटतं कालपर्यंत त्यांचा 418वा का 19वा कात्रज ते सिंहगड ट्रेक झाला. 418 ते 19वा झाला होता त्यांचा. बापरे. हो. आणि अजूनही करतात? अजूनही करतात ते. अजूनही तितक्या जोशात करतात ते. विक्रमी टाइम म्हणजे थोडं स्पीड कमी झालं, म्हणजे वयोमानानुसार पण ते त्या जोश मध्ये करतात ते. बापरे. आणि विशेष म्हणजे आठवड्यातून 3 वेळा करतात ते, गुरुवार, शनिवार, रविवार. बापरे. समजा एखादा त्यांचा प्लॅन दुसरीकडे कुठे जायचा असेल तर मग त्यावेळेस ते संडेला करत नाही. पण तुम्हाला दर गुरुवारी आणि शनिवारी सर तिथं कात्रज बोगद्याच्या पलीकडं तिथं 3:45 वाजता सर तिथं हजर. आणि आम्ही 4 वाजता ट्रेक चालू करतो. म्हणजे अशी एक म्हणजे असे सहकारी सुद्धा आहेत. मग त्यांना बघून काय म्हणतात की आम्हाला सुद्धा म्हणजे हुरूप येतो की एवढं वय असताना ते चालतात अजूनही करतात. बरोबर. असं होतं. आता तुम्ही सांगितलं की 2 सरांची नावं सांगितली तुम्ही की ज्यांना वयामुळे आता ट्रेकिंग बंद करावं. आता जे नाईक आणि सोनेने ते मला वाटतं 1990 सालाच्या आसपास त्यांनी ट्रेकिंग चालू केलं. म्हणजे खूप झालं, खूप जुने झाले. तर त्यांनी दऱ्या खोऱ्या त्यांना सगळं खूप पाठ आहे त्यांना. आणि त्यांच्यामुळे आम्हाला बरीच माहिती झालेली की कुठं काय नाही, कधी काय करायचं, कुठं काय करायचं. त्यांचं आम्हाला खूप मार्गदर्शन मिळालं, म्हणजे मिळालंच आम्हाला त्यांना. आता असं झालं की त्यांना वयामुळे नाही करता येते.
आपली अशी एखादी वेळ येणार आहे की आता आपल्याला ट्रेकिंग बंद करायला लागणार आहे किंवा थांबवावं लागणार आहे, काय फरक पडेल आयुष्यात ट्रेकिंग बंद झालं तर? काय ट्रेकिंग माझं बंद झालं 2 वेळा. बरं. 2 वेळा झालं. एकदा 8-9 महिने मी स्टॉप झालतो. 8-9 महिने? 8-9 महिने आणि एकदा 6-7 महिने झाले. बरं. एक आता रिसेंटली गेल्या वर्षीचा मला छातीचा त्रास झाला होता. अच्छा. तर त्यावेळेस मी जवळजवळ 6 ते मला वाटते 5 ते 6 महिने त्यावेळेस मी ट्रेक बंद केला होता. माझं रोज गार्डनमध्ये माझं वॉकिंग असतं. रोज व्यायाम. आता सुद्धा व्यायाम चालू असतो माझा. पण त्यावेळेस मला एकदा असं चालताना दुखत होतं राईट साईडला. बरं. माझे काही मित्र डॉक्टर आहेत, त्यांना मी सजेस्ट केलं की बाबा मला छातीत दुखतं चालताना. आणि ते म्हणले अरे काय नाही, म्हणले दुसऱ्या गोळ्या दिल्या, हे केलं ते केलं. पित्त असू शकतं, पित्त असू शकतं किंवा कधी कधी नस कुठं अवघडलंय किंवा जाम झालं, कारण मी डबल बार करत होतो. बरं. सिंगल बार डबल बार करत होतो. तर मग त्या बी गोळ्या घेऊन बघितल्या मी, पित्ताचे बी सगळे प्रकार केले, पण ते काही दुखणं थांबलं नाही. मग तर पण मी हत्ती डोंगर माझा मग बंद झाला. बरं. म्हणजे मी ट्रेक तर बंदच झाला, हत्ती डोंगर करायचं तोही बंद झाला माझा. मला एवढं मनाला वाईट वाटायला लागलं की म्हणजे करू नाही शकत ना, आता ट्रेक करू शकत नाही. मग असं मी ज्यावेळेस हत्ती डोंगराच्या तिकडून जात होतो गाडीवर, तो डोंगरावरती बघून, म्हणजे खालून जाताना कात्रज बोगदा, तिकडून भोरला वगैरे त्या साईडला शिवापूरला जाताना जर डोंगरावरती लक्ष जायचंच म्हणजे, कारण जे आपली आवडती गोष्टच आज आपल्याकडनं होत नाहीये. बरोबर. आणि जिथून सुरुवात करायचो तिथून सुद्धा म्हणजे मागच्या गोष्टी आठवत होतो आम्ही, की आपण हा ट्रेक इथून केला. लगेच 1-2-3 मिनिटातच ते क्लिक व्हायचं, ते डोक्यामध्ये जुनी आठवण येऊन जायची. तिथं बी तसंच व्हायचं, आणि आपण नाही करू शकत. आणि ग्रुपवरती फोटो पडलेले असायचे सकाळचे, इतर लोक जात होते, हे करत होते, आणि म्हणलं आपल्याला जात नाही, म्हणलं आपलं संपलं, म्हणलं आयुष्य. मग यायचा विचार असा, पण म्हणलं आपण नाही, म्हणलं हारून आपल्याला जमणार नाही. त्या गोष्टीला 3 महिने गेले, म्हणजे डोंगरच बघितलं नाही मी कसल्याच प्रकारचा. मग एक दिवशी मला लेफ्ट साईडला सकाळी त्रास झाला. बरं. उजवीकडचं दुखणं आता डावीकडे आलं. डावीकडे आल्यावरती सकाळी घरी कोणच नव्हतं, मी एकटाच होतो. आणि लगेच मी जाऊन हॉस्पिटलला गेलो एकट्यानेच, घाबरलो वगैरे काय नाही. मग मित्राला बी फोन केले मी, की बाबा म्हणलं मला जास्त काय त्रास झाला, माझ्या 2-3 मित्रांना फोन केले किंवा मी अशा हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट होणार आहे, तर मला 11 तुम्ही 1 तासाने फोन करा. माझा जर फोन आला नाही तुम्ही मला फोन करा. बरोबर. मी 2-3 मित्रांना फोन केले होते गाडीतून निघताना. तर मग त्यांना काय सांगितलं नाही, मी फक्त म्हणलं की मला छातीत दुखते, मी चाललोय, एवढंच बोललो, आणि मी इथं ऍडमिट होणार आहे. बरं. तर मग त्यांनी बी सकाळची वेळ होती, त्यांच्या आवरावर चालू होती, इकडे तिकडे जायची वगैरे काय, त्यांच्या बी नंतर लक्षात आलं. म्हणलं अरे तो थांबला का ना घरी, म्हणलं आम्ही आलो असतो. म्हणलं अरे तेवढी वेळ नव्हती, म्हणलं माझ्याकडे, तू एकटाच का निघून गेला. आणि घरापासून जवळजवळ 2-2.5-3 किलोमीटर हॉस्पिटल होतं. मग हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती पहिल्यांदा ECG काढला. तिथे तुम्ही चालत गेले? तिथं सगळं चालत गेलं, गाडी पार्किंग केली. मला खूप त्रास होत होता. त्रास म्हणजे खूप, म्हणजे मला असे घाम वगैरे येत होतं फार असं. मी म्हणलं की मला आता काय अटॅक आला का काय झालं, मला काय जाणत नव्हतं, पण खूप त्रास होता. मी म्हणलं आता संपलं, म्हणलं माझं, इथपर्यंत त्रास झाला. मग फार म्हणजे अशा वाईट विचार यायला लागले, भीती वाटायला लागली की बाबा नंतर काय. शेवटी मी हॉस्पिटलला गेलो, तिथे गेलो, पहिल्यांदा ECG काढला. ECG काढला. मग ना 2 मित्र माझे डॉक्टर आहेत 2, त्यांना फोन केला, त्यांनी त्यांच्या गडबडीमध्ये उचलला नाही फोन. मग मी काय केलं, 2-3 डॉक्टरांना तो ECG पाठवून दिला. आणि मला एका डॉक्टरांचा फोन आला. मला म्हणलं काय रे, म्हणले डॉक्टर, म्हणलं मला खूप त्रास होतोय लेफ्ट साईडला, त्याचा ECG म्हणले. मला म्हणले अरे काय नाही, म्हणले ह्यात तर काय तसा हार्टचा प्रॉब्लेम नाही, नॉर्मल आहे, म्हणलं. ECG नॉर्मल आहे. ECG नॉर्मल आहे, म्हणलं मला पेन होते, म्हणलं. परत दुसऱ्या मित्राचा परत मला फोन आला, डॉक्टर मित्राचा, की मला म्हणलं अरे काय झालं, म्हणलं मला असं झालंय. तर तो म्हणला नाही, म्हणला अरे ह्यात तर काहीच दिसत नाही. मग तो दिवस मी म्हणलं अरे, म्हणलं मग काय करायचं काय. ते म्हणलं अरे हॉस्पिटल म्हणजे ऍडमिट होऊन बघ.
मी म्हणलं आता ह्याच्यात तर काय निघलं नाही, मी म्हणलं जाऊन दे मरून दे म्हणलं. मी म्हणलं आता ह्यातच नाही काय म्हणलं, तर घरी आलो मी. तो दिवस तसाच काढला, दुसरा दिवस तसाच काढला, तिसरा दिवस तसाच काढला. पेन कमी झालं. मी म्हणलं आता म्हणलं किती दिवस गोळ्या वगैरे दिल्या डॉक्टरने? ना, काय नाही दिले. ओके. मीच आलो निघून तिथून. हॉस्पिटल काय मी म्हणजे तिथं ऍडमिट झालो ना, काय नाही. मग परत विचार केला, आपण म्हणलं किती दिवस सांगावं काढायचं. म्हणून मी आर्मी हॉस्पिटलला गेलो. तिथं दाखवलं, तिथं त्यांनी चेकअप केलं. तर चेकअप केल्यावरती ते म्हणले की हार्ट चांगलं आहे तुझं. हार्ट चांगलं आहे म्हणलं. सर म्हणलं मला 100 मीटर चाललो तरी मला दुखतंय. मला त्यांनी विचारलं, बाबा कसं दुखतंय तुझं, दम लागतो का पेन होतं? बरं. दुखण्यात म्हणजे 2 प्रकार आहेत. बरं. मी म्हणलं मला दम लागत नाही. डॉक्टर म्हणले की टेन्शनचं काहीच गोष्ट नाही. म्हणलं मला पेन होतंय म्हणलं, आणि मला दुखत होतं, मला दम लागत नव्हता. मी 3ऱ्या मजल्यावर राहिलोय. मी दिवसातून 4-5 वेळा मी अपडाऊन करतो खालीवर, तरी पण नाही मला काय त्रास झाला. मी डॉक्टरला सांगितलं की म्हणलं मी बाबा दिवसात 3ऱ्या मजला मी अपडाऊन करतो म्हणलं, पण तिथं दुखत नाही मला. ज्यावेळेस मी 100 मीटरपेक्षा जास्त चालतो तिथं सुरुवात होती दुखायला. जिने चढतो त्यावेळेस मला काय होत नाही. मग त्यांनी परत चेक केलं मला, आणि स्क्रीनवरती मला हार्ट दाखवलं त्यांनी. स्क्रीनवर दिसत होतं. मला म्हणले की बघ म्हणले तुझं हार्ट म्हणले एकदम 100% ना 1001% तुझं हार्ट चांगलं आहे. म्हणजे ती शंका गेली, डावीकडे दुखते तर हा, दुःखाची ती शंका थोडी कमी झाली. पण तरी पण सुद्धा दुखणं चाललं की नॉर्मल दुखत नव्हतं मला, काहीच होत नव्हतं, काही म्हणजे काय नाही. त्यानंतर दुखणं थांबलं माझं. मग नॉर्मल, एकदम नॉर्मल लाईफ होती. फक्त चाललं की दुखायचं. मग त्याच्यामध्ये मी रोजचा व्यायाम होता तो माझा थोडा दिवस, एक 10-15 दिवस माझं डिस्टर्ब झालं. परत व्यायाम चालू केला मी संध्याकाळचा. वॉकिंग चालू केलं. वॉकिंग मग डबल बार बंद केला, त्यावेळेसच बंद केला, सिंगल बार बंद केला मी. मग फक्त वॉकिंग आणि नॉर्मल एक्सरसाइज तेवढे चालू ठेवले. मग परत विचार केला, म्हणलं आपल्याला, मला 2-3 लोक माझ्या समोर होते. एक म्हणजे आमचे नाईक साहेब. त्यांचं 110% ऑपरेशन बायपास झाली होती, आणि तेवढं होऊन सुद्धा ते किल्ले करत होते. बापरे. तो एक माझ्या डोळ्यासमोर होतं की बाबा ही व्यक्ती एवढं असून सुद्धा करत होती. आणि दुसरं म्हणजे आमचे सोनवणे आणि फणसे गुरुजी. आज एवढं वय आहे त्यांचं, तरी सुद्धा आज आपण त्यांच्या समोर काहीच नाही, तरी पण ते लोक करतात. म्हणलं आपण हळूहळू का ना सुरुवात करायची. म्हणून मी हत्ती डोंगर परत सुरुवात केली. जो हत्ती डोंगर मी नॉन स्टॉप वर चढत होतो, मला 7-8 स्टॉप लागायचे, आणि एकटा जायचो मी, कुणाला घेऊन जात नव्हतो. एकटाच जायचो, दम लागला थांबायचं. मग परत एकदा मी डॉक्टरनी मला बोलवलं होतं, डॉक्टरांकडे परत गेलो मी. मला विचारलं कसं आहे. मी म्हणलं माझा पेन थांबलाय, मला फक्त चालताना दुखते. म्हणलं डॉक्टर म्हणलं मी एका गोष्टीला खूप मिस करतो, म्हणलं मी ट्रेकिंग करू शकत नाही. तो हसायला लागला डॉक्टर. म्हणले अरे काय म्हणले. मग म्हणलं तू ट्रेक करू शकतो म्हणलं मी आता त्यांना सांगितलं की मी डोंगर चढतो वगैरे, आणि तिथं काय एवढं मला हे होत नाही. मला म्हणले तू ट्रेक कर म्हणले, जिथं तुला दुखतं ना त्यावेळेस तू स्टॉप घ्यायचं. मग हळूहळू ट्रेक चालू केला मी. हळूहळू ट्रेक चालू केला. एक दिवशी मी 7 किलोमीटर चाललो. बरं. हळूहळू ग्रॅज्युअली वाढवत जाऊन, थांबत. मग 7 किलोमीटर चालला. मी विचार केला की आता आपण K2S करू शकतो. बरं. निर्णयच घेतला मी, जायचं म्हणजे K2S करायचंच. गेल्याच वर्षीची एप्रिल महिन्याची गोष्ट, पौर्णिमेला ठरलं की K2S ला करायचं परत करायचं. म्हणजे एकंदरीत तुम्ही त्या ट्रेक पासून तुमचे ट्रेक सुरू केले म्हणजे हळूहळू सुरू केले. म्हणजे जे थांबले होते 7-8 महिने, ते तुमच्या एकंदरीत लक्षात आलं की ट्रेक शिवाय पर्याय नाही. ते आवड जे सारखं मिस करायचो, डोंगर बघायचं, मिस करायचो, फोटो बघायचो लोकांचे. बरोबर. फक्त जिद्द पाहिजे की मला हे करायचं, की आपल्याला फक्त एक जिद्द ठेवायची की बाबा मला हे करायचं, ते मी करणार. जबरदस्त. आणि समोर हे 2-3 लोक होते, तर त्याच्यामुळं नाही आपण बी करू शकतो. म्हणजे कोणीतरी तुम्ही रोल मॉडेल समोर बघत होतात की त्यांनी करतात तर आपण करू शकतो, त्यामुळे तुम्ही ते करू शकलात. पण जास्तच जर त्रास होत असेल, म्हणजे एकदा दोनदा झालं तसं, तेच मी 10 मिनिटं 15 मिनिटं मी स्टॉप घेत होतो. बरं. पण हा जो प्रकार आहे ना, हा मला सुरुवातीला व्हायचा, आजही होतो मला. आज मी सुरुवातीचे 15 ते 20 मिनिटं आहे ना, माझं स्पीड खूप कमी असतं.
खूप म्हणजे खूप 15-20 मिनिटं झाले की मी स्टॉप घेतोच. ओके. तर मी आत्ता मला वाटतं 2-3 ट्रेक झाले. त्याचं प्रमाण कमी झालं. ओके. म्हणजे हत्ती डोंगरला मला 2-3 स्टॉप लागायचे. आता मी एकच स्टॉप घेतोय. ओके. ते म्हणजे नॉर्मल येतो म्हणजे असं. कधी-कधी मग तिथं स्टॉप घेण्याचं एक महत्त्वाचं कारण असतं म्हणजे एक तर आपला कधी पाणी प्यायचं किंवा बाकीचे इश्यू बी असतात म्हणजे. वॉर्मअप पण होत असतो वॉर्मअप बी होत असतं. कधी-कधी मग फोटो काढणं वगैरे. कारण आता काल मला वाटतं कालचा जो K2S होता. काल खूप सुंदर वातावरण होतं. लाईट ज्या लागत होत्या खाली पाट एवढ्या लखलखत होत्या. म्हणजे वातावरणात कसल्याच प्रकारचं प्रदूषण नव्हतं. प्रदूषण नव्हतं. 2-3 दिवस झाले हे चालू आहे. तर त्याच्यामुळे तो अजून जरा हे वाटायला लागलं. मजा आली त्याची. तेव्हा मी तिथं थांबलो, फोटो काढले. फोटो बी एकदम क्लिअर निघले तसे. मग तो एक तर आपले फोटोग्राफीची बी आवड पूर्ण होती. आपला जे दम लागलेला असतो, म्हणजे दम लागल्यापेक्षा म्हणजे तिथं आपलं थोडीशी 5 एक मिनिटाची आपली विश्रांती पण होऊन जाते. आणि पाणी वगैरे 1-2 घोट पिण्याचं तेवढा एक तिथं होऊन जाते ते. बरोबर. आणि असं करतच K2S पूर्ण करतो आम्ही. बरोबर. की कुठं थांबायचं, कुठं नाही K2S मध्ये. तर आम्ही आता आमचे ठराविक एक आम्ही ठिकाण किंवा स्पॉट ठेवलेले आहेत की बाबा ह्या ठिकाणी जाऊन पाणी प्यायचं, ह्या ठिकाणी जाऊन बाबा खायचं. असा अनुभव आपण आज कुंदन काकांकडनं ऐकले. म्हणजे 61+ झाले ते आता. 61+ ते वेळा त्यांनी कात्रज ते सिंहगड ट्रेक केलाय आणि अजूनही त्यांना तो आकडा जो आहे. आता उद्या परत रात्री नाईट ट्रेक करतोय. म्हणजे ही जी आवड आहे त्यांची ती अजूनही कंटिन्यू राहणारच आहे. आपल्याकडनं आपल्या चॅनलकडनं आपण त्यांना शुभेच्छा देऊया की हा जो 61+ आकडा आहे हा 501+ व्हावा. माहित नाही मला मी किती जास्तीचं हे केलंय, पण निदान एक मोटिवेशन आहे त्यांच्याकडे. कारण त्यांच्यासोबतचे जे गुरुजी आहेत त्यांचे ज्यांना ते गुरु मानतात ते ऑलरेडी 419 ट्रेक करून त्यांनी पूर्ण केलेले. हाच ट्रेक कात्रज ते सिंहगड. सो त्यांची प्रेरणा घेऊन ते जर हे करत असतील तर मला असं वाटतं की नक्कीच ते सुद्धा कुंदन काका सुद्धा 501वा ट्रेक नक्की कंप्लीट करतील. आपल्या चॅनलकडनं आपण त्यांना खूप शुभेच्छा देऊयात, खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. असंच त्यांचं हे जे काही उत्साह आहे ह्या ट्रेकमधला किंवा ह्या रेंज ट्रेक करण्यामधला हा कायम वृद्धिंगत होत राहो. खूप छान अनुभव होता वन्यजीवांचा असेल किंवा कशा पद्धतीनं करायला पाहिजे, आपल्याकडं कशा पद्धतीने आपली तयारी असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण छान चर्चा केल्या. आणि खरं तर कुंदन काकांना असं कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही, पण मी विनंती केली. गेली 14-15 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो आणि त्या ओळखीतून ते कन्व्हिन्स झाले असं मला वाटतं आणि कॅमेऱ्यासमोर यायला ते तयार झाले. त्यांचे अनुभव त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला सांगितले आणि खरंच रोमहर्षक होतं सगळं. त्यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो आणि आजचा हा जो काही आपला पॉडकास्ट आहे हा आपण इथंच कन्क्लूड करूयात. पुन्हा एकदा आपण भेटूयात याच ठिकाणी अशाच एखाद्या अफलातून अशा व्यक्तिमत्वासोबत ज्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन गोष्ट देऊन जाणार आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.